को लिखा, क्योंकि रोम में जाने की एक तीव्र इच्छा उसके मन में थी, क्योंकि वो उनके विश्वास को देखकर बहुत ही उत्साहित और प्रभावित हुआ, और वह उन्हें दान वरदानों को देकर उन्हें स्थिर करना चाहता था। इसलिए उसकी जाने की एक लालसा हम इस पुस्तक में देखते हैं। और जिस प्रकार उसने इस पुस्तक में नैतिक जीवन, अनैतिक जीवन, धार्मिक जीवन, जो स्वयं की धार्मिकता है, उसने इसको स्पष्ट किया कि ये सभी कार्य हमें परमेश्वर के पास नहीं वरन परमेश्वर से दूर ले जाते हैं। आणि आपल्या अध्ययनाकडे आपण जाऊया. आपण या पुस्तकामध्ये रोमकरास पत्रामध्ये पाऊलाची रोम मध्ये जाण्याची तीव्र इच्छा आपण पाहतो. कारण या लोकांच्या विश्वासाविषयी तो अत्यंत आवेशी आणि उत्साहित होता आणि म्हणून या व्यक्तींना इथल्या लोकांना काही बोध करावा यासाठी हे पत्र या ठिकाणी तो लिहित आहे. यामध्ये आपण नैतिक, अनैतिक, धार्मिकतेच्या गोष्टी व स्वधार्मिकता काय आहे याविषयी आतापर्यंत मनन केलेलं आहे. और हम ये देखते हैं कि पौलुस का जो मुख्य उद्देश्य इस पत्र को लिखने का ये था कि मनुष्य सिर्फ विश्वास के द्वारा, अर्थात मसीह यीशु पर विश्वास करने के द्वारा ही धर्मी ठहराया जा सकता है, अर्थात परमेश्वर के साथ सही संबंध स्थापित कर सकता है। आणि पावलाचं हे पत्र लिहिण्यामध्ये मागे केवळ एकच उद्देश होता की तो या लोकांना सांगू इच्छित होता की परमेश्वराकडे जाण्यासाठी किंवा परमेश्वराबरोबर एक विश्वासाचं नातं प्रस्थापित करण्यासाठी प्रभू येशूवर विश्वास ठेवूनच आपण पुढे जाऊ शकतो. और ये विश्वास सिर्फ प्रभु यीशु मसीह के उस किए हुए बलिदान पर विश्वास करने के द्वारा ही उत्पन्न हो सकता है। आणि हा विश्वास प्रभू येशूने केलेल्या त्या बलिदानावर विश्वास ठेवल्याद्वारेच उत्पन्न होऊ शकतो. और उसने यहाँ पे हम देखते हैं कि व्यवस्था के किसी भी व्यक्ति का उदाहरण नहीं लिया विश्वास को समझाने के लिए या विश्वास क्या है उसकी कसौटी को जानने के लिए, वरन एक ही व्यक्ति का उसने उदाहरण लिया, और जिसका नाम है अब्राहम, जिसे राष्ट्रों का पिता कहते हैं। आणि आपण पाहिलं आहे की नियमशास्त्रातल्या अशा कुठल्याही गोष्टींचा त्याने या ठिकाणी स्पष्टीकरण देताना उल्लेख केलेला नाही, तर जुन्या करारातून तो एकाच व्यक्तीच्या नावाचा उल्लेख करत आहे, तो म्हणजे राष्ट्रांचा पिता अब्राहम. यहाँ पे हम देखते हैं कि पौलुस तो अब्राहम के समय में नहीं था, लेकिन पवित्र आत्मा उस समय में भी था, और पवित्र आत्मा ने पौलुस को प्रेरित किया कि अब्राहम का विश्वास का जो उदाहरण है वो सभी विश्वासियों में, चाहे वो यहूदियों में से आते हैं या फिर अन्य जातियों में से आते हैं, यही विश्वास है जो परमेश्वर की प्रतिज्ञा को उनके जीवन में पूरी करने में सार्थक हो सकती है। आणि अब्राहमाच्या काळामध्ये तर पाऊल नव्हता, पण पवित्र आत्मा अब्राहमाच्याही काळात होता आणि पावलाच्याही काळात होता. आणि म्हणून पवित्र आत्म्याने पावलाला प्रेरित केलेला आहे की विश्वासणारे व अविश्वासणाऱ्यांसाठी एक अब्राहमाचं उदाहरण त्याने सादर करावं, ज्या विश्वासाद्वारे अब्राहम निवडला गेला त्याच विश्वासाद्वारे विश्वासणारे व अविश्वासणारे देखील निवडले जाऊ शकतात. और पिछले सत्र में हमने सीखा कि यहाँ पे रोमियो अध्याय 4 में कि किस रीति से पौलुस इस बात को प्रकट करता है कि अब्राहम कर्मों से धर्मी नहीं गिना गया वरन विश्वास से गिना गया. आणि मागच्या आठवड्यामध्ये अभ्यास करत असताना आपण पाहिलं होतं की अब्राहम त्याच्या कर्मामुळे नाही तर विश्वासाद्वारे नीतिमान ठरला गेला. और क्यों वह धर्मी ठहराया गया और क्यों उसके विश्वास को ही धार्मिकता का आधार बनाया गया, इसके विषय में हम वचन 16 से आज हम देखेंगे. आणि का तो नीतिमान ठरवला गेला किंवा का त्याच्या विश्वासाला, त्या धार्मिक विश्वासाला
विश्वास ठेवण्याचा आधार म्हणून मानलं गेलं याविषयी आज आपण वचन 16 पासून पुढे पाहणार आहोत. इन वचनों में हम 3 बातों को देखते हैं। पहला, अब्राहम प्रतिज्ञा करने वाले को जानता था। अब्राहम अपनी परिस्थिति को जानता था। और तीसरा, अब्राहम प्रतिज्ञा को जानता था। आणि या वचनांमध्ये विशेषतः आपण 3 गोष्टी शिकणार आहोत. त्यातली पहिली गोष्ट, अब्राहम त्याच्यासोबत शपथ वाहणाऱ्याला ओळखत होता. अब्राहम ती परिस्थिती ओळखून होता आणि अब्राहम दिलेली शपथ सुद्धा ओळखून होता. यदि इंग्लिश में उसे कहे तो he knows his God, he knows his promise, he knows his problem. आणि इंग्रजीमध्ये जर म्हणायचं झालं तर इंग्रजीचं भाषांतर अशा रीतीने होतं की त्याला त्याचा देव ठाऊक होता, त्याला त्याचं दिलेलं अभिवचन ठाऊक होतं आणि त्याला त्याच्या समस्याही ठाऊक होत्या. हम देखते हैं कि उसके जीवन काल के जो 25 साल थे, इन सालों में सिर्फ उसने परमेश्वर के बारे में ही नहीं जाना था, लेकिन उसने परमेश्वर को जानकर अनुभव किया था. आणि त्याच्या आयुष्याच्या ज्या 25 वर्षामध्ये आपण पाहतो की त्याने केवळ परमेश्वराविषयीच ओळखलं नाही, तर त्याने परमेश्वराला सुद्धा ओळखलं होतं. प्रियो, हमारी उम्र बीत जाती है, लेकिन फिर भी हम अपने प्रभु को जान नहीं पाते. सिर्फ ऊपरी ज्ञान रखकर उसके बारे में जानते हैं. और इसीलिए जब हमारे जीवन में कुछ परिस्थितियां निर्माण होती है, परेशानियां निर्माण होती हैं, या प्रभु की बुलाहट हमारे जीवन में आती है, तो हम उसे दरकिनार कर देते हैं. आणि प्रियांनो, आपल्या जीवनामध्ये एखादं आपलं आयुष्य निघून जातं, पण परमेश्वराला आपण ओळखू शकत नाही. जे पण आपण ओळखतो केवळ वरवर जे काही त्याच्याबद्दल आपल्याला माहिती आहे त्याच्याद्वारेच आपण ओळखतो. आणि म्हणून ज्या वेळेला आपल्या जीवनामध्ये अशा काही परिस्थिती येतात, समस्या येतात किंवा काही परमेश्वराचं बोलवणं येतं, अशा वेळेला आपण त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून टाकतो. मत्ती अध्याय 13 में लिखा हुआ है, जो वचन झाड़ियों में गिरा, वो ऐसा व्यक्ति है जो वचन को बहुत तुरंत पकड़ लेता है और उस वचन के द्वारा आनंदित हो जाता है, लेकिन जड़ न पकड़ने के कारण वो थोड़े ही समय का होता है. आणि मत्तीचा शुभवर्तमान अध्याय 13 मध्ये आपण पाहतो की झुडपामध्ये पडलेलं ते जे बी आहे ते अशा व्यक्तीप्रमाणे आहे जो शुभवर्तमानाला, देवाच्या वचनाला प्राप्त केल्यानंतर आनंदित तर होतो, आनंदाने ते स्वीकारतो, पण त्याच्या अंतःकरणामध्ये ते बी रुजलं न गेल्या कारणामुळे त्या ठिकाणी त्या झाडाची वाढ होत नाही. यदि आप मत्ती रचित सुसमाचार उसका अध्याय 13 और 19-20 पढ़ेंगे, तो वहां पे उस भूमि या अर्थात उस मन के विषय में लिखा हुआ है कि जिसमें विश्वास का स्तर, विश्वास का प्रमाण कितने प्रतिशत है. जैसा आप 19वां वचन पढ़ेंगे, जैसा लिखा हुआ है यहाँ पे, जो कोई राज्य का वचन सुनकर नहीं समझता, उसके मन में जो कुछ बोया गया था उसे वह दुष्ट आकर छीन ले जाता है. यह वही है जो मार्ग के किनारे बोया गया था. 20वां वचन कहता है, और जो पथरीली भूमि पर बोया गया, यह वह है जो वचन सुनकर तुरंत आनंद के साथ मान लेता है, पर अपने में जड़ न रखने के कारण वो थोड़े ही दिन का है, और जब वचन के कारण क्लेश या उपद्रव होता है तो तुरंत ठोकर खाता है. आणि याविषयी आपण मत्तीचा शुभवर्तमान 13वा अध्याय आणि याच्या 19 आणि 20व्या वचनामध्ये त्या जमिनीविषयी, त्या भूमीविषयी किंवा त्या मनाविषयी पाहतो. जसं 19व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, कोणी राज्याचे वचन ऐकतो पण समजत नाही, तेव्हा तो दुष्ट येऊन त्याच्या अंतःकरणात पेरलेले ते हिरावून घेतो. वाटेवर पेरलेला तो हा आहे. 20 वचन, खडकाळीवर पेरलेला तो हा आहे की वचन ऐकतो व तात्काळ ते आनंदाने ग्रहण करतो.
प्रियो, जो लोग सिर्फ परमेश्वर के बारे में जानते हैं, आज उनके मन की स्थिति इस प्रकार की है कि अभी भी जो वचन है वो उनके अंदर में घर नहीं कर पाया, गहरे में नहीं जा पाया। इसीलिए जब क्लेश आता है या उपद्रव आता है तो तुरंत ठोकर खाते हैं। आणि प्रियांनो, केवळ वरवर वचन ऐकणारे हे अशा प्रकारे आहेत की हे लोक देवाचं वचन तर ऐकतात, पण हे वचन त्यांच्या अंतःकरणापर्यंत त्या खोलीवर रुजू शकत नाही. कारण वचनाला पूर्णपणे ते वचनाकडे लक्ष देत नाही किंवा त्या वचनाला पूर्ण अंतःकरणाला ते स्वीकारत नाही. रिसेंटली एक परिवार से मेरी बातचीत हुई और जब मैं उनसे बातचीत कर रहा था तो उनकी पत्नी इस प्रकार से बात कर रही थी कि 10 साल पहले मेरे हस्बैंड बहुत अच्छे प्रभु में थे और जहाँ जहाँ मौका मिलता था प्रचार करते थे, लोगों के लिए तेल पानी लेकर जाकर कोई बीमार होता तो उनको लिए प्रेयर करते थे, रात दिन सेवा करते थे। लेकिन जब वो देखने लगे कि प्रभु की सेवा करते करते उनको कुछ नहीं मिल रहा है, ध्यान से सुनिएगा, कुछ नहीं मिल रहा है, तो उन्होंने सेवा ही छोड़ दी, ये कहते हुए कि मसीह में आने के बाद मैं भिखारी बन गया, क्या फायदा है मसीह में आने का। और 10 साल पहले वो व्यक्ति ने मसीह को छोड़ दिया और फिर से अपने उस धार्मिक बातों में जो पहले वो किया करता था, जो आडंबर की बातें हैं, उसमें चला गया। लेकिन अभी रिसेंटली 3 महीने पहले वो फिर से अपने घर लौटा, लेकिन आज भी उसकी परिस्थिति वैसी ही है। उसने ये सोचा था कि मसीह में आने के बाद मैं भिखारी हो गया, लेकिन मसीह से जाने के बाद भी अभी भी वो भिखारी ही है। प्रियांनो, आता काळापूर्वी मी एका परिवारासोबत बोलत होतो आणि त्या परिवारातील त्या पत्नीने त्या स्त्रीने मला त्यांच्याशी बोलत असताना त्यांनी मला अशा रीतीने सांगितलं की माझे पती 10 वर्षापूर्वी देवाची सेवा करीत होते. ज्या ज्या ठिकाणी आजारी लोक असत त्या ठिकाणी त्यांच्यासाठी तेल पाणी घेऊन जाणं, त्यांना वचन सांगणं, शुभवर्तमान सांगणं, हे सर्व कार्य ते करत होते. पण काही काळानंतर ज्या वेळेला सेवेत असताना त्यांनी पाहिलं की सेवा करत असतानाही त्यांना काही उत्पन्न त्याच्यातून मिळत नाहीये. अशा वेळेला या व्यक्तीने सेवा करायचं सोडून दिलं, कारण त्यांनी पाहिलं की सेवेत आल्यामुळे मी भिकारी झालेलो आहे, असं त्यांचं म्हणणं होतं. आणि या कारणामुळे ज्या जगिक जीवनामध्ये ते होते त्या जगिक जीवनामध्ये ते परत गेले, त्यांनी सेवा करायचं सोडून गेले. पण आताच 3 महिन्यापूर्वी ज्यावेळेस ते आपल्या घरी पुन्हा आले, त्यावेळेला त्यांची परिस्थिती तशीच होती ज्या वेळेला ते सेवेत आलेले होते. याचा अर्थ काय, की जी व्यक्ती म्हणत होती की मी सेवेमध्ये आल्यावर भिकारी झालेलो आहे, आज त्यांनी सेवा करायचं थांबवल्यानंतर सुद्धा त्यांची परिस्थिती तशीच भिकाऱ्यासारखी आहे. प्रियो, यहाँ पे जब बात हो रही है कि परमेश्वर के बारे में जानना और परमेश्वर को जानना, ये इसका एक जीता जागता उदाहरण है। उसने सिर्फ परमेश्वर के बारे में ऊपर ही जाना था, अर्थात उसके जो मन की जो भूमि थी वो पथरीली थी और झाड़ियों जैसी थी, क्योंकि जब वचन के कारण क्लेश और उपद्रव आया तो उसने ठोकर खाया। और साथ ही साथ 22वें वचन के अनुसार संसार की चिंता और धन का धोखा जब उसके जीवन में आया तो वो वचन को दबा ले गया और कोई फल ही नहीं ला पाया। आणि प्रियांनो, ह्या व्यक्तीचं एक जिवंत उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं, ज्या रीतीची जमीन ही खडकाळी आणि झाडाझुडपांनी भरलेली आहे. आणि म्हणूनच 22व्या वचनात आपण पाहतो की संसाराची चिंता आणि द्रव्याचा मोह ही वचनाची वाढ खुंटवितात. हीच या व्यक्तीच्या जीवनामध्ये झालेलं आहे की ज्या वेळेला हा व्यक्ती समस्येमुळे अडकळला, त्याच्या जीवनामध्ये वचनाची वाढ होऊच शकली नाही, कारण त्याला तिथे मूळ मिळालंच नाही. कई बार प्रयोग हमारे जीवन में परमेश्वर की प्रतिज्ञा को पूरी होने के लिए विलंब होता है, देर होती है। तो कई बार हमारे मन में ऐसे विचार उत्पन्न हो सकते हैं कि क्या सचमुच में परमेश्वर हमसे प्यार करता है कि नहीं करता, हमारी चिंता करता है कि नहीं करता, हमारी प्रार्थना का उत्तर देगा कि नहीं देगा, हमारी इच्छा को पूरी करेगा कि नहीं करेगा।
कई ऐसे प्रश्न हमारे मन में, अर्थात एक युद्ध हमारे मन में चलते रहता है। वो इसलिए चलते रहता है मेरे प्रियो, क्योंकि हमने अभी तक गहरे में उसको अनुभव नहीं किया। प्रियांनो, बऱ्याच वेळेस आपल्या जीवनामध्ये परमेश्वराने दिलेला शब्द आशीर्वाद पूर्ण होण्यासाठी वेळ लागू शकतो आणि अशा वेळेला बऱ्याचदा आपल्या मनामध्ये अशा प्रकारचा विचार येतो की देवाने जे अभिवचन मला दिलेलं आहे ते माझ्या जीवनात पूर्ण होईल की नाही, प्रभूने जे सांगितलेलं आहे माझ्या जीवनामध्ये या गोष्टी खरोखर रीतीने पूर्ण होईल की नाही, अशा संभ्रमामध्ये ज्यावेळेस आपण अडकतो त्या ठिकाणी आपला विश्वास आणि आपलं विश्वासाचं जीवन वाढण्यासाठी एक अडखळण तयार होत असतं। यहाँ पे लिखा है 21वें वचन में, आप ध्यान से पढ़ेंगे तो लिखा है वचन के कारण। आणि प्रियांनो, जर 21वं वचन आपण नीट काळजीपूर्वक वाचलं तर इथे एक शब्द आलेला आहे, वचनामुळे। क्योंकि वचन हमारे पास है तो निश्चित ही हमारे जीवन में क्लेश और उपद्रव आएगा। उसका कारण ये है कि वो ये देखना चाहता है कि हमारे मन में जो वचन बोया गया, हमारे हृदय में जो वचन बोया गया, उस वचन का अनुभव हमने किया या नहीं किया। उस वचन के पीछे की जो परमेश्वर की इच्छा है, उसकी मनसा है, उसको जाना या नहीं जाना, और उसका वचन हमारे जीवन में कितना असरदार हो सकता है, इसलिए क्लेश और उपद्रव आते हैं। आणि प्रियांनो, या वचनामध्ये आपण पाहतो की वचनामुळे जर ज्यावेळेस आपण म्हणतो तर निश्चित त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये क्लेश आणि समस्या येणार, कारण देवाची इच्छा आहे, त्याला आपल्याला पारखून पाहायचं आहे की ज्या वेळेला हे वचन आपल्या जीवनामध्ये येतं ते वचन किती खोलवर आणि किती मुळावलेलं आहे, आणि हे पाहण्यासाठी परमेश्वराच्या इच्छेद्वारे बऱ्याचदा आपल्या जीवनामध्ये हे क्लेश आणि उपद्रव येतात। आपने जब इस वचन को पढ़ा है तो आपने ये देखा होगा कि क्लेश और उपद्रव आने का एक ही कारण है, क्योंकि हम वचन को स्वीकार कर रहे हैं। आणि हे वचन जर तुम्ही काळजीपूर्वक वाचलं तर तुम्हाला हे समजेल की हे क्लेश आणि उपद्रव यासाठी येतात कारण आपण या वचनाचा स्वीकार करीत आहोत। क्योंकि ये जो वचन है ये प्रतिज्ञा का वचन है। ये जो वचन है परमेश्वर के मुख से निकला हुआ वचन है। ये जो वचन है ये सामर्थी वचन है। ये जो वचन है दो-धारी तलवार वचन है। ये वचन जो है हमारे असंभव परिस्थिति को संभव में बदलने की ताकत रखता है। ये ऐसा वचन है, और ये वचन हमारे हृदय में कितना घर कर गया है, कितने गहराई में गया है, इसका प्रमाण देखने के लिए ये क्लेश और उपद्रव आते हैं। आणि प्रियांनो, हे जे वचन आहे हे सामर्थी वचन आहे, अशक्य गोष्टींना शक्य करणारं वचन आहे आणि परमेश्वराचा आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये घेऊन येणारं आणि प्रत्येक बंधनाला मोडून पुढे जाणारं हे वचन आहे। आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये हे वचन किती मुळावलेलं आहे पाहण्यासाठी क्लेश, उपद्रव आणि समस्या आपल्या जीवनामध्ये येतात। इसलिए प्रियो, यहाँ पे जो 23वें वचन में जिस भूमि की बात किया गया है, जो सचमुच में परमेश्वर को जानने वाली भूमि है, अर्थात वो जो मन या हृदय जो परमेश्वर को जानने वाला है, उसके विषय में जानने वाला नहीं, उसको जानने वाला है, उसके विषय में लिखा हुआ है कि वह वचन को सुनकर समझता है, फल लाता है। आणि 23व्या वचनाप्रमाणे या ठिकाणी ज्या चांगल्या भूमीविषयी आपण पाहतो ती चांगली भूमी म्हणजे ते एक असं मन आहे जे परमेश्वराबद्दल नाही तर परमेश्वराला ओळखणारं आहे, आणि केवळ ते वचन ओळखतच नाही तर जे वचन त्यांच्याकडे आलेलं आहे ते ऐकतात आणि ते वचन स्वीकारतात। और यही कारण है कि पवित्र आत्मा ने पौलुस प्रेरित को प्रेरित किया कि वो रोम की पत्र लिखते समय अब्राहम के विश्वास का उदाहरण प्रस्तुत करे कि अब्राहम सिर्फ और सिर्फ विश्वास से धर्मी ठहराया गया। आणि हेच एक कारण होतं की प्रेषित पौलाला पवित्र आत्म्याने प्रेरित केलं की रोम पत्र लोकांसाठी हे पत्र लिहित असताना त्याने अब्राहमाचं उदाहरण त्या ठिकाणी द्यावं, कारण अब्राहम त्याच्या विश्वासाद्वारेच तारला गेला आणि नीतिमान ठरला होता।
और प्रियो, हम यहाँ पे स्पष्ट रीति से देख सकते हैं कि लिखा है, अब्राहम विश्वास द्वारा धर्मी ठहराया गया, कर्मों से धर्मी नहीं ठहराया गया। अर्थात उसने जब परमेश्वर की उस प्रतिज्ञा पर विश्वास किया और उसके साथ बिना सोचे समझे, बिना जाने परखे, बिना अनुभव किए चल पड़ा, ये उसके लिए धार्मिकता गिनी गई। आणि प्रियांनो, या ठिकाणी आपण स्पष्ट रीतीने पाहतो, अब्राहम त्याच्या कर्माने नव्हे तर विश्वासाने नीतिमान ठरला। याचा अर्थ होतो की त्याचे जे काही चांगुलपणाचे कर्म होते त्याच्याद्वारे नाही, तर तो विश्वास त्याने परमेश्वरावर ठेवलेला होता। त्या परमेश्वरावर ठेवलेल्या विश्वासाद्वारे त्याला ते नीतिमत्व प्राप्त झालेले आहे। और इसीलिए प्रियो 16वां वचन, रोमियो अध्याय 4 उसके 16 वचन में इस प्रकार लिखा है, इसी कारण प्रतिज्ञा विश्वास पर आधारित है कि अनुग्रह की रीति पर हो। आणि म्हणून रोमकारास पत्र 4था अध्याय आणि त्या 16वे वचन आपल्याला सांगतं, या कारणास्तव ते कृपेचे असावे म्हणून विश्वासाने झाले। यहाँ पे स्पष्ट रीति से पौलुस लिखता है कि प्रतिज्ञा विश्वास के आधार पर ही और अनुग्रह की रीति पर ही कार्यरत होती है। आणि या ठिकाणी पाऊल लिहित आहे की जे वचन देवाने दिलेलं आहे ते कृपेने विश्वासाच्या द्वारे सिद्ध होते। तो हम देखते हैं कि विश्वास और अनुग्रह ये प्रतिज्ञा को एक्टिवेट करने के लिए अति आवश्यक है। आणि म्हणून इथे आपण पाहतो की कृपा आणि विश्वास हे दिलेल्या अभिवचनाला आपल्या जीवनामध्ये लागू करण्यासाठी फार महत्वाचे आहे। अब्राहम का जो युग था वो प्रतिज्ञा का युग था, और पौलुस का जो युग था वह, और या हमारा जो युग है वो अनुग्रह का युग है। तो हम देखते हैं यहाँ पे कि प्रतिज्ञा को एक्टिवेट होने के लिए अनुग्रह की आवश्यकता है। आणि प्रियांनो, अब्राहमाचा जो काळ होता हा शब्दाचा किंवा अभिवचनाचा काळ होता, आणि पौलाचा किंवा आपला जो काळ आहे हा कृपेचा काळ आहे। आणि म्हणून आपण पाहतो की या अभिवचनांना, या परमेश्वराने दिलेल्या शब्दांना जर आपल्या जीवनात पूर्ण व्हायचं आहे तर त्याला कृपेची साथ असणं गरजेचं आहे। और यहाँ पे स्पष्ट रीति से लिखा है कि वह उसके सब वंशजों के लिए दृढ़ हो। ये जो प्रतिज्ञा है उसके सब वंशज, अर्थात इसमें शारीरिक वंशज भी आ गए और आत्मिक वंशज भी आ गए, जो मसीह यीशु के द्वारा परमेश्वर को जानने लगे। आणि या ठिकाणी वचन म्हणतं की त्याच्या अवघ्या संततीला हे वचन स्वावलंबी अवलंबी व्हावं म्हणून आपण पाहतो। अर्थ की त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्याला आणि विश्वासाद्वारे प्रभू येशूवर विश्वास ठेवण्याद्वारे त्याच्या मार्गामध्ये कुटुंबामध्ये आलेल्या त्या प्रत्येक व्यक्तीसाठी सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। यदि हमारी बुनियाद अब्राहम के समान विश्वास पर बनी हुई है उसके प्रतिज्ञाओं को प्राप्त करने के लिए, तो सिर्फ उससे हम ही आशीषित नहीं होंगे, लेकिन हमारी जो पीढ़ी होंगी, हमारे जो वंशज होंगे, हमारे जो आने वाले वंशज होंगे, वो भी आशीषित ही होंगे। आणि प्रियांनो, ज्या रीतीने अब्राहमाने देवावर विश्वास ठेवला त्या रीतीने ज्यावेळेस आपण परमेश्वरावर विश्वास ठेवतो त्यावेळेस आपणच नाही तर आपल्या मागून येणारी आपली पिढी किंवा आपली संतती सुद्धा परमेश्वर आशीर्वादित करतो। हो सकता यहाँ पे कुछ लोग सेकेंड जनरेशन से होंगे, थर्ड जनरेशन से होंगे, कोई फर्स्ट जनरेशन से होगा, लेकिन यहाँ पे स्पष्ट रीति से लिखा गया है कि जब हम अब्राहम के समान विश्वास रखकर जब हम आगे बढ़ते हैं, अपने जीवन में परमेश्वर की प्रतिज्ञा को प्राप्त करते चले जाते हैं, उसका जो प्रभाव है हम तक ही सीमित नहीं रहता, वो आशीष हम तक ही सीमित नहीं रहती, लेकिन वो मल्टीप्लाय होकर हमारे वंशजों तक पहुंचती हैं। आणि प्रियांनो, इथे हेच वचन आपल्याला सांगत आहे की ज्या रीतीने अब्राहमाप्रमाणे आपण तो विश्वास परमेश्वरावर ठेवतो आणि प्रमाणे त्या विश्वासामध्ये आपण पुढे चालत जातो, त्यावेळेला जे आशीर्वाद परमेश्वराकडनं उतरतात ते केवळ तिथपर्यंत सीमित राहत नाही, तर अधिक बहुगुणित होऊन त्या आपल्या पुढच्या पिढ्यानपिढ्या त्या ठिकाणी ते वाहत असतात।
एक बात आपको और मुझको समझने की आवश्यकता है, वो ये है कि मसीह यीशु पर विश्वास करने के द्वारा, अर्थात परमेश्वर के घराने में जन्म लेने के द्वारा, आपके जीवन में कभी भी श्राप की प्रभुता, पाप की प्रभुता, बीमारी रोग की प्रभुता, मृत्यु की प्रभुता कभी नहीं होगी, और ना ही आपके आने वाले वंशज के जीवन में इस प्रकार की कोई प्रभुता होगी, क्योंकि जो जनरेशनल कर्स है वो मसीह यीशु में पूरी रीति से टूट जाते हैं। आमेन. प्रियांनो, म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, देवाच्या कुटुंबामध्ये जन्म घेतल्यामुळे तुमच्या कुटुंबात कधीही आजार असू दे, श्राप असू देत, कुठल्या प्रकारच्या समस्या किंवा कौटुंबिक अडकळणं असू देत, हे तुमच्या कुटुंबावर राज्य करू शकणार नाही. कारण देवाचं वचन आपल्याला शिकवतं की प्रभू येशू ख्रिस्तामध्ये ते प्रत्येक शाप आज मोडले गेलेले आहेत. इस प्रकार हम देखते हैं गलतियों की पत्री उसका अध्याय 3 और उसके वचन 11 में कि 3 और उसका 11 वचन 10 और 11, इसलिए जितने लोग व्यवस्था के कामों पर भरोसा रखते हैं वे सब शाप के अधीन है, क्योंकि लिखा है जो कोई व्यवस्था की पुस्तक में लिखी हुई सब बातें के करने में स्थिर नहीं रहता वह शापित है। पर यह बात प्रकट है कि व्यवस्था के द्वारा परमेश्वर के यहाँ कोई धर्मी नहीं ठहरता, क्योंकि धर्मी जन विश्वास से जीवित रहेगा। आणि प्रियांनो, गलती करास पत्र याचा 3रा अध्याय आणि याचे 10 आणि 11 वचन अशा रीतीने सांगतात, नियमशास्त्रातील कर्मे करणारे जितके आहेत तितके सर्व शापाधीन आहेत असे लिहिले आहे. की नियमशास्त्राच्या पुस्तकात जे लिहिलेले आहे ते सर्व आचरणात जो कोणी नेट धरून राहत नाही तो शापित आहे. नियमशास्त्राच्या योगे देवापुढे कोणीही नीतिमान ठरत नाही हे उघड आहे, कारण नीतिमान विश्वासाने वाचेल. और 13वें वचन में साफ लिखा हुआ है कि मसीह ने जो हमारे लिए शापित बना, अर्थात वो हमारे लिए व्यवस्था बन गया और उसने व्यवस्था को अपने शरीर में पूरा किया, उस श्राप को अपने ऊपर ले लिया और हमें मोल लेकर व्यवस्था के श्राप से छुड़ाया, क्योंकि लिखा है कि जो कोई काट पर लटकाया जाता है वह शापित है। आणि पुढे 13व वचन सांगतं की ख्रिस्ताने आपल्याकरिता शापग्रस्त होऊन जे नियमशास्त्रापासून येणारे जे शाप आपल्याला जीवनामध्ये येत होते ते सर्व काही त्याने स्वतःवर घेतले. तो स्वतः नियमशास्त्र झाला आणि प्रत्येक गोष्ट त्याने आपल्या शरीरामध्ये आचरित केली आणि म्हणून ते सर्व शाप जे आपल्यावर येणार होते ते त्याने स्वतःवर घेतले. कारण वचन म्हणतं झाडावर टांगलेला तो शापित असा आहे. 14वें वचन में स्पष्ट रीति से लिखा हुआ है कि यह इसलिए हुआ, क्या लिखा, यह इसलिए हुआ कि अब्राहम की आशीष मसीह यीशु में अन्य जातियों तक पहुंचे. आणि 14व वचन स्पष्ट रीतीने या ठिकाणी आपल्याला सांगतं या सगळ्या गोष्टी याच्यासाठी झाल्या, या सगळ्या गोष्टी यामुळे झाल्या की अब्राहमाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशूमध्ये विदेशी किंवा विधर्मी लोकांना मिळावा म्हणून. प्रियो, आप और मैं सभी अन्य जाति हैं और इब्राहिम जो है वह इजराइलियों का चुना हुआ वो एक व्यक्ति है जिसके द्वारा परमेश्वर ने एक जाति को बनाया, लेकिन क्योंकि मसीह उसके वंशजों से आया और हमने मसीह यीशु पर विश्वास किया, इसीलिए हम अन्य जातियों पर भी वो अब्राहम की आशीष जो प्रतिज्ञा की रीति पर है हमारे जीवन में आती है. आणि प्रियांनो, अब्राहम हा इस्रायली राष्ट्राचा मूळ पुरुष होता. परमेश्वराने त्याच्यापासून एक राष्ट्र घडवलेलं होतं. पण आज ज्या वेळेला आपण सर्वजण ज्या वेळेला विदेशी विधर्मी लोक होतो, जे आपल्याकडे परमेश्वराचं वचन आलं, आपण ते स्वीकारलं, त्यावर विश्वास ठेवला आणि त्या विश्वासाद्वारे आपण ख्रिस्त येशूद्वारे जे आशीर्वाद देवाने अब्राहमामध्ये दिलेले होते ते आशीर्वाद आज ख्रिस्त येशूद्वारे आपल्याला सुद्धा मिळालेले आहेत. ये वचन स्पष्ट रीति से हमको बताता है कि वी आर ब्लेस्ड, हम आशीषित है और हमारी जनरेशन भी आशीषित ही होगी.
आणि प्रियांनो, हे वचन आपल्याला या गोष्टीचं स्पष्टीकरण देते की आपण आशीर्वादित आहोत आणि केवळ आपणच नाही तर येणाऱ्या आपल्या पुढच्या पिढ्या सुद्धा परमेश्वराने आशीर्वादित केलेल्या आहेत. तो पहली बात हम अब्राहम के जीवन में देखते हैं, he knows his God. आणि म्हणून पहिली गोष्ट आपण अब्राहमाच्या जीवनामध्ये पाहतो की त्याला ठाऊक होतं की देव कोण आहे. प्रियो, जब भी हम पौलुस की लिखी हुई उन पत्रियों को पढ़ते हैं, पौलुस ने पवित्र आत्मा ने पौलुस के माध्यम से हमारे सामने में एक चित्र रखने की कोशिश की है कि हम ना केवल परमेश्वर के बारे में जाने, लेकिन परमेश्वर को व्यक्तिगत रीति से जाने और उसका अनुभव करें. आणि म्हणून प्रियांनो, ज्या वेळेला आपण पाऊलाने लिहिलेले हे पत्र वाचतो त्यावेळेला पवित्र आत्म्याने त्याला ज्या गोष्टी प्रेरित केलेल्या आहे की यामधून आपण हे समजावं की आपण केवळ परमेश्वराबद्दलच ओळखू नये तर परमेश्वराला सुद्धा वैयक्तिक रूपामध्ये आपण जाणावं, आपण ओळखावं. हम यहाँ पे देखते हैं कि क्यों पवित्र आत्मा ने पौलुस को ही इन पत्रियों को लिखने के लिए प्रेरित किया, क्योंकि पौलुस जो था वह व्यवस्था का बहुत ही जटिल रीति से पालन किया करता था और वह ये समझता था कि मेरे ये कर्म जो है मुझे परमेश्वर तक पहुंचा सकते हैं और इसी के द्वारा मैं परमेश्वर तक पहुंच सकता हूँ, क्योंकि बचपन से ही उसने यही सीखा था कि जो व्यवस्था को मानता चला जाएगा वो परमेश्वर तक पहुंचेगा। लेकिन जब उसने पवित्र आत्मा के द्वारा प्रभु यीशु मसीह से जब मुलाकात हुई तो उसका जो दृष्टिकोण है, उसकी जो विचारधारा है वो पूरी रीति से बदल गई. आणि प्रियांनो, पवित्र आत्म्याने केवळ पाऊलालाच का निवडलं हे सर्व पत्र लिहिण्यासाठी, यांनी याचं कारण आपल्याला पाहायला मिळतं की पाऊल जो होता, शाऊल जो होता, हा नियमशास्त्राचं काटेकोर रीतीने आणि कट्टरपणाने पालन करणारा व्यक्ती होता आणि आपल्या जीवनामध्ये लहानपणापासूनच या नियमशास्त्राविषयीच्या गोष्टींना तो पाळत आलेला होता. म्हणून त्याच्या आयुष्यामध्ये एक प्रकारचा विचार त्याने ठरवलेला होता की नियमशास्त्राच्या कर्माद्वारेच मी परमेश्वराकडे जाऊ शकतो आणि म्हणून नियमशास्त्राशी निगडित प्रत्येक कर्म तो करत होता. पण आपण पाहतो पवित्र आत्म्याद्वारे ज्यावेळेस प्रभू येशूची भेट त्याची झालेली आहे, त्याचे संपूर्ण विचारधारा आणि त्याच्या ज्या समजुती होत्या त्या त्याने बदलून टाकलेल्या आहेत. और इसीलिए वो गलतियों 3 उसके 10 में लिखता है कि यदि कोई व्यक्ति व्यवस्था को पूरा करते करते आगे बढ़ता है, व्यवस्था की पुस्तक में लिखी हुई सब बातों को करते करते यदि एक में भी चूक जाता है तो वो श्रापित है. आणि म्हणून गलतीकारास पत्र 3रा अध्याय आणि 10व्या वचनामध्ये तो म्हणतो की एखादा व्यक्ती, कोणीही व्यक्ती ज्यावेळेस नियमशास्त्रातील गोष्टी पाळत असताना पुढे चालतो आणि नियमशास्त्रातील गोष्टी नियम पाळताना एखादी जरी चूक त्याच्याकडनं होते, तो व्यक्ती त्याच ठिकाणी शापित ठरतो. इसका मतलब ये है कि वह परमेश्वर तक कभी नहीं पहुंच पाएगा. आणि याचा अर्थ हा होतो की तो परमेश्वराजवळ कदापि जाऊ शकणार नाही. और इसलिए हम देखते हैं कि वो इस निष्कर्ष पर आता है कि सिर्फ और सिर्फ विश्वास के द्वारा ही हम परमेश्वर के साथ सही संबंध स्थापित कर सकते हैं. आणि म्हणून एका निष्कर्षापर्यंत तो येत आहे की केवळ योग्य त्या संबंधामुळेच आपण परमेश्वराजवळ जाऊ शकतो. और इसलिए वो कहता है कि धर्मी जन विश्वास से जीवित रहेगा. आणि म्हणून तो म्हणतो नीतिमान विश्वासाने वाचेल. और ये विश्वास किस पर है? सिर्फ और सिर्फ प्रभु यीशु मसीह पर. आणि हा विश्वास कोणावर आहे? तो केवळ प्रभु येशू ख्रिस्तावर. क्योंकि वो ही हमारे विश्वास का केंद्र है. कारण तोच आपल्या विश्वासाचं केंद्रस्थान आहे. और हम आगे देखते हैं रोमियो अध्याय 4:16 वचन से कि उसके विश्वास की कसौटी का जो अनुभव था उसके विषय में पौलुस यहाँ पे लिखता है कि वो कहता है 17वें वचन में, जैसा लिखा है, मैंने तुझे बहुत सी जातियों का पिता ठहराया है
उस परमेश्वर के सामने जिस पर उसने विश्वास किया। देखिए यहाँ पे स्पष्ट रीति से लिखा है, उस परमेश्वर के सामने जिस पर उसने विश्वास किया। क्या विश्वास किया? कि वो मरे हुए को जिलाता है और जो बातें ही नहीं उनका नाम मानो ऐसा लेता है कि वे है। आणि प्रियांनो, जी कसोटीची परीक्षा अब्राहम जीवनामध्ये आली आणि विश्वासाद्वारे तो पुढे गेलेला आहे, त्याविषयी आपण या ठिकाणी 17व्या वचनामध्ये पाहतो की याविषयी असा शास्त्रलेख आहे, मी तुला पुष्कळ राष्ट्रांचा बाप केले आहे आणि ज्या देवावर त्याने विश्वास ठेवला, जो देव मेलेले जिवंत करीतो व जे नाही त्यास ते असल्यासारखी आज्ञा करीतो, त्याच्या दृष्टीने तो असा आहे। आप यहाँ पे स्पष्ट देख सकते हैं 17वें वचन में कि उसका विश्वास का जो स्तर था वो किस प्रमाण तक था। वो कहता है कि वो परमेश्वर ऐसा है जो न केवल मरे हुए को जिलाता है, लेकिन जो बातें हैं ही नहीं उसको भी वो निर्माण करके दे सकता है। आणि प्रियांनो, या ठिकाणी तुम्ही त्याच्या विश्वासाचा स्तर किंवा त्याची विश्वासाचं असलेली किती मोठा त्याचा विश्वास होता हे आपण पाहू शकतो। आणि म्हणून तो म्हणतो की जो देव मेलेल्या जिवंत करीतो आणि ज्या गोष्टी मुळात हयात नाहीच त्या गोष्टी असल्यासारख्या आज्ञा करीतो। ये बहुत बड़ी बात है, जो बातें है ही नहीं। ये ऐसा विश्वास अब्राहम में पाया गया था कि वो कहता है कि जो बातें है ही नहीं वो भी मेरा परमेश्वर मेरे लिए उत्पन्न कर सकता है। ये तभी ही संभव है जब एक व्यक्ति परमेश्वर को व्यक्तिगत रीति से जाने, ना कि उसके बारे में जाने। आणि प्रियांनो, हा इतका मोठा विश्वास आपण अब्राहमाच्या जीवनामध्ये पाहतो की अदृश्य गोष्टी, ज्या गोष्टी मुळात जगामध्ये नाहीच आहेत, अशा गोष्टीविषयी त्याने परमेश्वरावर विश्वास ठेवलेला होता। आणि त्या गोष्टी आपण पाहतो, असा विश्वास आपण आपल्या जीवनामध्ये अशाच वेळेला येऊ शकतो जेव्हा आपण परमेश्वराबद्दल नाही तर परमेश्वराला आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये अगदी चांगल्या रीतीने ओळखू शकतो। फिर हम देखते हैं उत्पत्ति 12 अध्याय के अनुसार जब परमेश्वर ने अब्राहम को बुलाया कि मेरे पीछे बोले, हम देखते हैं उसने परमेश्वर से कोई प्रश्न नहीं किया। आप कौन हैं? आप तो दिखते नहीं, आपकी आवाज पे मैं कैसे भरोसा करूं? आप ही पर क्यों करूं? हम देखते हैं इस प्रकार की कोई ऐसे सवाल उसने नहीं किया, क्योंकि बाइबल में हमें कहीं देखने को नहीं मिलता। लेकिन हमें एक बात देखने को मिलती है कि जब उसने परमेश्वर की आवाज सुनी, उसने तुरंत एक्शन लिया। और वही उसके विश्वास का प्रमाण था कि वो समझ गया था कि ये वो परमेश्वर है जो उसे कभी धोखा नहीं देगा। आणि प्रियांनो, उत्पत्तीच्या 12व्या अध्यायामध्ये आपण पाहतो की जेव्हा परमेश्वराने अब्राहमाला पाचारण केलं आणि त्याला आवाज देऊन बोलवलं की माझ्या मागे चल, त्यावेळेला त्याने कुठल्याही क्षणाचा विलंब न करता त्या गोष्टीवर विश्वास ठेवला आणि तो विश्वास त्याने त्याच्या कृतीमध्ये आणलेला आहे। आणि म्हणून आपण पाहतो की तो विश्वास जेव्हा त्याच्या कृतीमध्ये आणलेला आहे, त्याने कुठल्याही गोष्टीचा मागचा पुढचा विचार केला नाही। तेव्हा अशा प्रकारचा विश्वास आपण आपल्या जीवनामध्येही ठेवतो, आपल्याला त्या विश्वासाचे परिणाम आपल्या जीवनामध्ये पाहायला मिळतात। यूं हम देखते हैं कि अब्राहम ने सिर्फ आवाज सुना, लेकिन मूसा ने परमेश्वर को जलती झाड़ी में परमेश्वर का दर्शन पाया, लेकिन फिर भी उसने परमेश्वर से कई तर्क और वितर्क किए। जबकि यदि अब्राहम की तुलना मूसा से करें तो मूसा के द्वारा परमेश्वर ने बड़े बड़े आश्चर्य कर्म किए, लेकिन फिर भी हम देखते हैं कि उसको कोई उपाधि नहीं दी गई, जैसे अब्राहम के विषय में देखते हैं हम यहाँ पे। और अब्राहम का उदाहरण विश्वास के लिए यहाँ पे लिया गया, मतलब परमेश्वर के नजर में वो धर्मी ठहरता है या परमेश्वर को प्रसन्न करने वाला होता है जो अनदेखे पर विश्वास करे। आणि प्रियांनो, म्हणून आपण हीच गोष्ट या ठिकाणी पाहतो की अब्राहमाने त्या देवाला त्या ठिकाणी पाहिलं, केवळ त्याचा आवाज ऐकला होता। त्याने एका शब्दाने त्याला विचारले, तू कोण आहेस, काय आहेस?
पण त्याच्यावर विश्वास ठेवून त्याच्या मागे तो चालला. आणि हाच फरक आपण मोशे आणि अब्राहमाच्या जीवनामध्ये पाहतो. ज्या वेळेला दोघांची आपण तुलना करतो, मोशेने तर जळत्या झुडपामधून परमेश्वराचं दर्शन आपल्या डोळ्याने पाहिलेलं होतं, पण तरी सुद्धा आपण पाहतो की त्याच्या सेवा कार्यामध्ये मोशेने मोठे मोठे चमत्कार केल्यानंतर सुद्धा मोशे त्या ठिकाणी विश्वासामध्ये कुठेतरी कमी पडलेला आहे. आणि तीच गोष्ट त्या दोघांना वेगळी करते की अब्रामाने त्या अदृश्य देवावर विश्वास ठेवला, ज्याला त्याने कधीच पाहिलं नव्हतं. और इसी बात को प्रभु यीशु मसीह भी यूहन्ना के सुसमाचार उसके अध्याय 20 और उसके 29 और 30 में प्रमाणित करते हैं कि अनदेखा विश्वास परमेश्वर के नजर में कितना महत्वपूर्ण है। और इसलिए वो यहाँ पे एक व्यक्ति का उदाहरण लेते हैं। जब प्रभु यीशु मसीह का पुनरुत्थान हुआ और उसने अपने चेलों को दर्शन दिया, उसमें पतरस और यूहन्ना और बाकी चेलों को दर्शन दिया, लेकिन उस समय में थोमा नहीं था। और जब प्रभु यीशु मसीह के जाने के पश्चात जब प्रेरितों ने थोमा से बातचीत किया कि हमने प्रभु को देखा, प्रभु से बातचीत की, तो कहने लगा कि जब तक मैं उसके पंजर में हाथ डालकर ना देख लूं, उसके फसली में हाथ डालकर ना देख लूं, तब तक विश्वास नहीं करूंगा। और हम देखते हैं कि दूसरे दिन जब प्रभु ने उसे दर्शन दिया, तो यीशु मसीह 27वें वचन में उससे कहता है कि थोमा से कहा, अपनी उंगली यहाँ लाकर मेरे हाथों को देख और अपना हाथ लाकर मेरे पंजर में डाल और अविश्वासी नहीं परंतु विश्वासी हो। और 28वें वचन में वो कहता है, यह सुन थोमा ने उत्तर दिया, हे मेरे प्रभु, हे मेरे परमेश्वर। तब यीशु ने 29वें वचन में कहा, यीशु ने उससे कहा, तूने मुझे देखा है, क्या इसलिए विश्वास किया है? धन्य है वे जिन्होंने बिना देखे विश्वास किया। आणि म्हणून प्रियांनो, आपण योहान शुभवर्तमान याच्या 20वा अध्याय आणि याच्या आपण 26 ते 30 मध्ये या ठिकाणी याच गोष्टीविषयी आपण पाहतो की जिथे प्रभू येशू ख्रिस्त या न पाहिलेल्या आपण गोष्टीकडे विश्वास ठेवण्याबद्दल या ठिकाणी सांगतो की जेव्हा आपण पाहतो की प्रभू येशूचा पुनरुत्थान झालेला आहे आणि तो त्याने शिष्यांना दर्शन दिलेलं आहे, त्या ठिकाणी थोमा नव्हता. आणि ज्यावेळेस शिष्यांनी थोमाला सांगितलेलं आहे की आम्ही प्रभूला भेटलो, प्रभूने येऊन आम्हाला दर्शन दिले, त्यावेळेस थोमाचं उत्तर त्यांच्या प्रती होतं की जोपर्यंत त्याच्या हातामधील जखमांमध्ये बोट व त्याच्या कुशीमध्ये हात घालून मी पाहत नाही, तोपर्यंत मी विश्वास ठेवणारच नाही. आणि म्हणून पाहतो जेव्हा दुसऱ्या दिवशी प्रभू येशूने येऊन त्यांना दर्शन दिलेलं आहे, त्यावेळेस थोमाही तिथे होता. आणि 27व्या वचनामध्ये म्हणून म्हटलेलं आहे, नंतर त्याने थोमाला म्हटले, तू आपले बोट इकडे करून पहा आणि आपला हात इकडे करून माझ्या कुशीत घाल. आणि मग पुढे 28व्या वचनामध्ये म्हणतो की थोमाने त्याला म्हटले, माझा प्रभू व माझा देव. 29 वचन म्हणतं, येशूने त्याला म्हटले, तू मला पाहिले आहे म्हणून विश्वास धरिला आहे, पाहिल्या वाचून विश्वास धरणारे ते धन्य। धन्य है वे जिन्होंने बिना देखे विश्वास किया। मेरे प्रियो, यीशु मसीह उन प्रेरितों के साथ 3.5 साल रहा, लेकिन उस 3.5 साल के पश्चात भी वो उसके बारे में जाने, लेकिन उसको नहीं जान पाए थे। और इसलिए हम देखते हैं इसका परिणाम ये हुआ कि उनके साथ जो एक प्रेरित था थोमा, उसने अपने अविश्वास को प्रकट किया। इसलिए हम वहां पे यहाँ पे देखते हैं कि पत्रियों में जब अब्राहम का उदाहरण लिया गया, अब्राहम ने उस परमेश्वर को कभी भी नहीं देखा था, लेकिन फिर भी उस पर विश्वास किया, जिसके लिए यीशु मसीह भी कहता है कि धन्य है वे जिन्होंने बिना देखे विश्वास किया। आणि म्हणून प्रियांनो, आपण पाहतो जे शिष्य प्रभू येशू बरोबर 3.5 वर्ष राहिलेले आहेत, त्याच्या बरोबर ते चाललेले आहेत, तरी सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये आपल्याला विश्वासाची अपूर्णता पाहायला मिळते. आणि त्यांच्यामधील एक शिष्य थोमा त्याच्या विश्वासाची अपूर्णता या ठिकाणी दर्शवितो. पण जेव्हा त्याने प्रभूला पाहिलेला आहे, त्याच्यावर त्याने विश्वास ठेवलेला आहे. आणि म्हणून आपण पत्रांमध्ये त्या ठिकाणी विश्वासाच्या उदाहरणामध्ये अब्राहमाचं उदाहरण यासाठीच पाहतो की कारण त्याने न पाहता, न कुठल्या गोष्टीची पारख करता त्याने त्या देवावर विश्वास ठेवलेला आहे. आणि म्हणून योहानाच्या शुभवर्तमानात आपण 29व्या वचनामध्ये प्रभू येशू या ठिकाणी म्हणतो की पाहिल्या वाचून विश्वास ठेवणारे ते धन्य आहेत। प्रियो, यहाँ पे लिखा हुआ है रोमियो अध्याय 4 और 17 में, जो बातें है ही नहीं उनका नाम ऐसा लेता है कि मानो वे है। इसका कारण क्या है? वो किसको देख रहा था? वो उस प्रतिज्ञा के वचन को अपने जीवन में पूरे होते हुए देख रहा था।
वो देख रहा था कि परमेश्वर ने उसे एक बेटा दे दिया है, वो देख रहा था उसके द्वारा एक वंशज तैयार हो गया है, वो देख रहा था कि वो राष्ट्रों का पिता है, वो देख रहा था वो नाती पोतों को खिला रहा है। ही वॉज सीइंग, वो अपने विश्वास की आंखों से उन बातों को देख रहा था जो है ही नहीं। प्रियांनो, या ठिकाणी रोमकरास पत्र 4 अध्याय आणि 17व्या वचनामध्ये आपण पाहतो की ज्या गोष्टी नाहीच त्या असल्यासारख्या आपण ज्यावेळेस मानतो, प्रियांनो, ज्यावेळेस अब्राहमाने देवाच्या वचनावर अभिवचनावर विश्वास ठेवला, त्यावेळेला तो विश्वास साधा नसून त्या विश्वासामध्ये त्याने या गोष्टी पाहिल्या, त्या विश्वासाच्या नजरेने त्याने या गोष्टी पाहिल्या की त्याला एक पुत्र झालेला आहे, त्याला नातीपोती आहे, त्याला त्याचा वंशच पुढे वाढलेला आहे, आणि या सर्व गोष्टी तो विश्वासाच्या नजरेने पाहत होता, आणि म्हणून या ठिकाणी तो विश्वासाच्या जीवनामध्ये फलित झाला। और मेरे प्रियो, हम यहाँ पे स्पष्ट रीति से देखते हैं कि वचन में लिखा हुआ है नाम लेता है, इसका मतलब है प्रेजेंट टेंस। वो ये नाम नहीं लेता था कि मुझे मिलेगा, मिल चुका है, ऐसा उसका विश्वास था। इसलिए मरकुस उसके अध्याय 11 और 24 वचन में मरकुस लिखता है कि जो कुछ तुम प्रार्थना करके मांगो तो प्रतीति कर लो कि तुम्हें मिल चुका है, तुम्हारे लिए हो जाएगा। आणि प्रियांनो, या ठिकाणी ज्या वेळेला तो विश्वास ठेवतो, तो विश्वास अशा रीतीने ठेवत नाही की परमेश्वर मला देईल किंवा परमेश्वर मला देणार आहे, तर अब्राहमाने अशा प्रकारे विश्वास ठेवला की परमेश्वराने मला दिलेला आहे, जरी ते त्याच्या दृष्टीस पडत नव्हतं। आणि म्हणून मार्को शुभवर्तमान 11व्या अध्यायाच्या 14व्या वचनामध्ये आपण पाहतो की ज्या वेळेला आपण 24, परमेश्वरा 24 माफ करा 24व्या 24 वचनामध्ये आपण पाहतो की ज्यावेळेस परमेश्वराकडे आपण प्रार्थना करतो, तर प्रभू म्हणतो की तुम्ही अशा रीतीने प्रार्थना करा की प्रार्थनेत तुम्ही जे काही मागाल ते तुम्हाला मिळालेच आहे असा विश्वास धरा, म्हणजे ते तुम्हाला प्राप्त होईल। ज्यावेळेस अशा रीतीचा आपला विश्वास आपल्या जीवनामध्ये आपण धरतो, तेव्हा त्या गोष्टी दृश्य रूपात आपल्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। प्रियो, विश्वास की बात यहाँ पे जो हो रही है वो प्रेजेंट टेंस में है, वो फ्यूचर टेंस में नहीं है। तो परमेश्वर से यदि कुछ प्रतिज्ञाओं को हमें अपने जीवन में देखना है, तो उसके लिए हमें प्रेजेंट में विश्वास करना है कि वो चीज हमें मिल गई है। क्योंकि ये जो वचन लिखे गए हैं, आज से 2000 साल पहले वचन लिखे गए हैं, लेकिन ये आज भी हमारे जीवन में पूरे होते हैं। उसका कारण ये है क्योंकि ये वचन विश्वास के वचन है, और जो इस पर विश्वास करता है उसके जीवन में वो 100% पूरे होते हैं। प्रियांनो, हे जे सर्व अभिवचन, हे जे सर्व परमेश्वराने दिलेल्या शपथ आपण पाहत आहोत, या शपथेमध्ये कुठल्याही प्रकारे भविष्यकाळ आपल्याला पाहायला मिळत नाही, तर हे सर्व अभिवचन आपल्या जीवनामध्ये वर्तमान काळात आजच्या काळासाठी देण्यात आलेली आहे। म्हणून आजच्या काळामध्ये आपल्याला तो विश्वास धरून चाललेला आहे की परमेश्वराने मला ते दिलेलं आहे, आणि म्हणून आपण पाहतो की जरी या सर्व गोष्टी आपल्याला देवाच्या वचनामध्ये अगोदरच लिहिल्या गेल्या दिसतात, आणि 2000 वर्षापूर्वी सर्व गोष्टी देवाच्या वचनात लिहिण्यात आलेल्या आहेत, तरी सुद्धा आजच्या काळासाठी सुद्धा हे अभिवचन परमेश्वराच्या दृष्टीने परमेश्वराकडून आपल्यासाठी लागू करण्यात आलेले आहेत। यहाँ पे लिखा है जो बातें है ही नहीं। यदि हो सकता है आपके जीवन में कुछ ऐसी असंभव बातें हो, असंभव कार्य हो, असंभव परिस्थितियां हो, और ऐसा लग रहा होगा कि शायद इससे हमें छुटकारा ना मिले, या इसका निवारण हमें ना मिले, इसका उत्तर ना मिले। लेकिन आज ये वचन आपको प्रोत्साहित करता है, हम सबको प्रोत्साहित करता है कि हमने जो असंभव बातें हैं उसको बोलना शुरू कर देना चाहिए। क्योंकि यीशु ने भी कहा मरकुस 9 उसके 23 में कि विश्वास करने वालों के लिए सब कुछ संभव है। आणि प्रियांनो, म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण अशा रीतीच्या गोष्टींवर, आपण जरी त्या गोष्टी आज आपल्या डोळ्यांना आपल्याला दिसत नसतील, पण आज आपण परमेश्वराने त्या गोष्टी मला दिलेल्या आहेत याची कबुली देणं आपण आज त्या गोष्टीला सुरुवात करावी। निश्चित परमेश्वर त्याच्या योजनेनुसार त्या सर्व गोष्टी आपल्या जीवनामध्ये करेल, आणि म्हणून आपण ज्यावेळेस मार्को शुभवर्तमान, योहानाच्या शुभवर्तमानात म्हटल्याप्रमाणे की मार्क माफ करा, मार्को शुभवर्तमानामध्ये आपण पाहतो की जेव्हा आपण या गोष्टी कबूल करतो, त्यावेळेला परमेश्वर त्या विश्वासाद्वारे आपल्या जीवनात त्या गोष्टी देतो। यीशु मसीह ने स्वयं कहा मरकुस अध्याय 9 और उसके 23 वचन में कि विश्वास करने वालों के लिए सब कुछ संभव है। अर्थात जो बातें हमको असंभव लगती है, क्योंकि अब्राहम के लिए
एक बेटा पाना असंभव था, लेकिन फिर भी वो उस असंभव बातों को बोलता था और यही उसका विश्वास का प्रमाण था, यही अनदेखी बातों का प्रमाण था। और ऐसा लिखा है, वो ऐसा उसका नाम लेता था कि वो मानो है, प्रेजेंट में वो उस चीज को देखता था और अनुभव करता था। प्रियांनो, मार्कुस शुभवर्तमानाचा 9वा अध्याय आणि 23व्या वचनामध्ये देवाचं वचन आपल्याला सांगतं की विश्वास करणाऱ्यांसाठी प्रत्येक गोष्ट आहेत. प्रियांनो, अब्रामाबद्दल आपण पाहतो की अब्रामाला जरी पुत्र मिळाला नव्हता, पण तरी सुद्धा त्याला तो मिळालेला आहे अशा रीतीने त्याने त्या सर्व गोष्टी आपल्या जीवनासाठी कबूल केलेल्या आहेत. आणि म्हणून आपण पाहतो की त्या विश्वासाच्या गोष्टी त्याच्या जीवनामध्ये दृश्य रूपामध्ये आलेल्या आहेत. अशा रीतीचा विश्वास ज्यावेळेस आपण करतो की मला या गोष्टी परमेश्वराने दिलेल्या आहेत आणि मला या गोष्टी प्राप्त झालेल्या आहेत, त्यावेळेला परमेश्वराचा वर ठेवलेला तो विश्वास आपल्या जीवनात कार्यान्वित होतो. प्रभु का वचन हमें प्रोत्साहित करता है इस समय में कि आपके जीवन में ऐसी कोई असंभव बातें हैं जो आपको लगता है कि ये असंभव है, इस वचन के आधार पर आपके जीवन में यीशु मसीह के नाम से पूरी होने जा रही है। प्रियांनो, जर तुमच्या जीवनामध्ये आज अशा कुठल्या गोष्टी ज्या तुम्हाला असंभव अशक्य अशा वाटतात, तर आज तुमच्यासाठी हे अभिवचन आहे की ख्रिस्त येशूद्वारे त्या सर्व अशक्य असंभव गोष्टी तुमच्यासाठी शक्य होतील. उस असंभव बातों को बोलना शुरू कर दीजिए, विश्वास से वर्तमान में बोलना शुरू कर दीजिए, वो संभव होने जा रही है। आणि त्या अशक्य असलेल्या गोष्टींना आपल्या जीवनामध्ये कबूल करायला शिका, त्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये बोलायला शिका. निश्चित वर्तमानामध्ये तुम्हाला या सर्व गोष्टी आपल्या दृष्टीस पडतील. और यीशु मसीह कहता है, धन्य है वे जो बिना देखे विश्वास करता है। प्रभू येशू म्हणतो, जे मला पाहिल्या वाचून विश्वास करतात ते धन्य आहेत. इसलिए आप उन बातों को बिना देखे विश्वास कर रहे हैं, यीशु मसीह के नजरों में आप आशीषित है। इसका मतलब आपकी वो असंभव आशीष आपके जीवन में संभव हो रही है। आणि म्हणून तुम्ही प्रभू येशूवर न पाहता ज्यावेळेस विश्वास ठेवत आहात, न पाहता ज्यावेळेस त्या गोष्टी प्रभू येशूकडे तुम्ही कबूल करीत आहात, तेव्हा हेच विश्वास तुमच्या जीवनामध्ये त्या फळाला घेऊन येत आहे. इसलिए 18वें वचन में लिखा हुआ है, रोमियो 4:18 में, उसने निराशा में भी आशा रखकर विश्वास किया। यहाँ पे हम देख सकते हैं कि उसकी उसका जो बाहरी नजारा था या उसकी जो बाहरी वातावरण था, वो आशा का वातावरण नहीं था, वो निराशा का वातावरण था। क्योंकि जब से वो प्रभु के पीछे चला था, ये प्रतिज्ञा अब तक उसके जीवन में पूरी नहीं हुई थी, लेकिन फिर भी उस निराशा में भी वो प्रतिज्ञा का वचन उसे आशा देता था। प्रियो, आपके और मेरे जीवन में एक वचन नहीं, हजारों वचन है जो प्रभु ने दिए हैं, और वो हमारी निराशा में हमें आशा देने के लिए पर्याप्त है। प्रियांनो, म्हणून आपण या ठिकाणी पाहतो 18व्या वचनामध्ये की त्याने आशेचा संभव नसताही आशेने विश्वास धरिला. प्रियांनो, ज्यावेळेस अब्रामाला पाचारण करण्यात आलेलं होतं, त्यावेळेला अनेकशा अशा गोष्टी त्याच्या समोर होत्या, जी एक निराशा रूपीने त्याच्या समोर उभ्या राहिलेल्या होत्या. पण त्या सर्व परिस्थितीमध्ये जे अभिवचन परमेश्वराने त्याला दिलेलं होतं, त्या अभिवचनाकडे त्याने आहे. म्हणून प्रियांनो, आज मला तुम्हाला उत्तेजना देऊशी वाटते की जर तुमच्या जीवनामध्येही अशी कुठली परिस्थिती आहे, अशी कुठली वेळ आहे ज्याच्याद्वारे तुम्हाला वाटतं की ही गोष्टीमध्ये माझ्या जीवनात निराशा येऊ शकते, तर लक्षात घ्या, हेच वचन आहे, हेच आशेचं वचन आहे जे तुम्हाला त्या निराशेच्या परिस्थितीतून बाहेर काढतं. यहाँ पे स्पष्ट रीति से लिखा हुआ है कि उसकी आशा का कारण क्या था उस निराशा में, कि उस वचन के अनुसार, ये बहुत बड़ी बात है, ये जो वचन है उस वचन के अनुसार, अर्थात जब पहले दिन परमेश्वर ने उसे वचन दिया था, उस वचन को भूला नहीं था। कई बार हम परमेश्वर के कई वचनों को भूल जाते हैं जो प्रतिज्ञा के रूप में वो हमें देता है। आज हमें उसे स्मरण करने की आवश्यकता है यदि हम भूल गए हैं, और उस पर हमें अब्राहम के समान विश्वास करने की आवश्यकता है, खड़े रहने की आवश्यकता है, क्योंकि हमारा परमेश्वर अपने वचन को 100% पूरा करता है।
आणि प्रियानो, म्हणून आपण पाहतो की अब्रामाच्या जीवनामध्ये ते निराशेचं कारण काय येत होतं, तर इथं वचन म्हटलेलं आहे की त्या वचनाप्रमाणे ते जे अभिवचन परमेश्वराने त्याला दिलेलं होतं की मी तुझ्यापासून एक मोठं राष्ट्र घडवेल आणि तुझी संतती मी मोठी करेल, या अभिवचनाप्रमाणे प्रियांनो, ज्या वेळेला परमेश्वर आपल्या जीवनामध्ये अभिवचन देतो, एकच नाही तर परमेश्वराने हजारो अभिवचन आपल्या जीवनामध्ये दिलेले आहे. पण अब्रामाच्या जीवनात आपण पाहतो की जे अभिवचन परमेश्वराने त्याला दिलं त्याला तो विसरला नाही, आणि म्हणून जे जे अभिवचन आपल्या जीवनामध्ये परमेश्वर देतो त्याला आपण विसरता कामा नये. इसलिए हम यहाँ पे देखते हैं मेरे प्रियो कि वो परमेश्वर को जानता था। 16-17 वचन हमें साफ बताता है कि वो परमेश्वर को जानता था। 18 वचन हमें बताता था कि परमेश्वर की प्रतिज्ञा के वचन को वो जानता था। और 19 से लेके आगे के वचन जब हम देखते हैं तो वह अपनी परिस्थिति को भी जानता था। आणि प्रियांनो, म्हणून आपण 16-17व्या वचनामध्ये आपण पाहतो की तो देवाला ओळखत होता, याविषयी आपण या 16-17 वचनामध्ये आपण पाहतो. 18-19व्या वचनामध्ये आपण पाहतो की जे आशेचं अभिवचन परमेश्वराने त्याला दिलं होतं, त्या अभिवचनालाही तो ओळखत होता. आणि 19व्या वचनापासून आपण पुढे वाचलं तर या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की त्याची जी परिस्थिती होती ती परिस्थिती सुद्धा त्याला ठाऊक होती. इसलिए मेरे प्रियो, आइए हम अपने आप को जांचे कि क्या मैं मेरे परमेश्वर को जानता हूँ। जो परमेश्वर को जानने वाला होगा वो अपने जीवन में कभी कुड़कुड़ाएगा नहीं, वो हमेशा समाधानी रहेगा, वो हमेशा धन्यवाद देता रहेगा। दूसरा, जो परमेश्वर के वचन को जानता है, परमेश्वर के वचन को समझता है, वो हमेशा वचन को बोलता चला जाएगा। आणि म्हणून प्रियांनो, आपण या गोष्टींकडे लक्ष द्यावं की परमेश्वराचे वचन काय आहे हे मी ओळखावं आणि त्याला माझ्या जीवनामध्ये मी त्या ठिकाणी लागू करावं. दुसरी गोष्ट, जे अभिवचन परमेश्वराने मला दिलेलं आहे त्या अभिवचनावर मी पूर्ण रीतीने विश्वास ठेवावा. आइए हम इस समय में प्रार्थना में जाएंगे, प्रभु से अनुग्रह मांगेंगे आज के संपूर्ण दिन के लिए, उसके दया को मांगेंगे कि वो पूरे दिन भर हमें चलाए, उसका वचन हमें स्मरण रहे और हम उसके वचन के द्वारा अपना जीवन जिए और हमारे जीवन के द्वारा प्रभु की महिमा हो। भाई इसने हर्षद प्रार्थना करता है। आइए हम प्रार्थना करें। प्रभु राजा, फिर से एक बार आपको धन्यवाद देते हैं, आपको ऊंचा उठाते हैं परमेश्वर पिता, धन्यवाद देते हैं परमेश्वर पिता आज के वचनों के लिए, शिक्षा के लिए परमेश्वर पिता, जो अद्भुत रीति से प्रभु ने हम तक लाया है परमेश्वर पिता। प्रभु धन्यवाद देते हैं प्रभु जी अब्राहम के इस उदाहरण के लिए, अब्राहम के जीवन के लिए प्रभु जी, कि प्रभु एक अच्छा उदाहरण प्रभु जी अब्राहम के द्वारा, पौलुस के प्रभु इस पत्री के द्वारा आज हमें मिला है प्रभु, कि प्रभु किस तरह से प्रभु हमें अपने विश्वास के जीवन में बढ़ना चाहिए प्रभु जी। प्रभु हमें तू सहायता कर प्रभु परमेश्वर, कि प्रभु तूने भी प्रभु प्रभु अनेक ऐसे आशीष, अनेक ऐसे वचन प्रभु हमारे जीवन में प्रभु उस प्रतिज्ञा के वचन हमें दिए प्रभु, लेकिन प्रभु बहुत बार प्रभु जी इस वचन को, उस अभिवचन को, उस प्रतिज्ञा को हम भूल जाते हैं प्रभु। प्रभु हमें तू सहायता कर प्रभु जी, कि जो वचन तुझसे हमें मिला है प्रभु उस पर हम प्रभु बिना संकोच प्रभु किसी भी निराशा के बिना प्रभु तुझ पर विश्वास कर पाए प्रभु जी, और विश्वास के द्वारा प्रभु जी हम आगे चलकर प्रभु जी उस सारे प्रभु अभिवचनों को हमारे जीवन में प्रभु जी हम देखने पाए प्रभु जी। हमें तू सहायता कर प्रभु, जो भी चाहे प्रभु आज चीजें हमारे सामने, हमारे प्रभु आंखों के सामने हमें दिखती ना हो प्रभु जी, लेकिन हमें सहायता कर प्रभु जी कि उस पूरी तरह से उस सारी चीजों को जो तूने हमसे प्रॉमिस किया है प्रभु जी, हमारे जीवन में हम उसे हर दिन प्रभु कबूल कर सके प्रभु जी, कि तूने हमें उस विश्वास के द्वारा उस सारी चीजों को दिया है। धन्यवाद देते परमेश्वर पिता, प्रभु ऐसे हमारे विश्वास को तू बना प्रभु, और प्रभु इस विश्वास के तहत प्रभु जी कि कोई भी परिस्थिति, कैसी भी परिस्थिति हो प्रभु जी, हम उसमें ना ढले प्रभु जी, हम उसमें ना पीछे हटे, लेकिन प्रभु जी अब्राहम की तरह प्रभु जी उस विश्वास में बढ़ते चले जाए, और प्रभु और आशीषित और तुझसे नजदीकी का एक संबंध बना पाए। हमें तो सहायता कर प्रभु जी आज के दिन में प्रभु जी, फिर से एक बार प्रभु सारी हमारी दिनचर्या प्रभु हम आपके हाथ में सुपुर्द करते प्रभु जी। प्रभु आपके अनुग्रह के प्रभु तहत प्रभु आप हमें चलाइए परमेश्वर पिता, हमारा बैठना उठना, हमारा बाहर जाना आना प्रभु जी आपके महिमा के लिए हो प्रभु जी, ऐसे हम आपसे प्रार्थना और विनती करते हैं।
प्रभु जी। इसी के साथ परमेश्वर पिता अगले क्लास में जाते हुए भी प्रभु फिर से एक बार हमारे बुद्धि को, ज्ञान को तू स्पर्श कर प्रभु जी। और प्रभु अगली क्लास में प्रभु जी जैसे परमेश्वर आपके सेवक प्रभु जी पास्टर न्यूटन हमें सिखाते हैं प्रभु, हमें तू सहायता कर प्रभु जी कि जो चीजें आज अपने वचन से फिर से हम सीखेंगे प्रभु जी, हमारे जीवन के गहराई तक उसे हम उतर नहीं पाए प्रभु जी। धन्यवाद देते हैं परमेश्वर पिता। प्रभु उस फलदायी परमेश्वर पिता अच्छी भूमि की तरह हमारे मन को तू बना प्रभु जी, कि आज के दिन में प्रभु जी जो भी शिक्षा प्रभु, जो भी चीजें आपके वचन से हमने सीखी है प्रभु जी, प्रभु उस पथरीली जमीन की तरह ना होकर प्रभु जी उस गहराई में उस बीज को हम होने पाए प्रभु जी, ताकि आपकी आशीषों को हमारे जीवन से हम बहता देख पाए। धन्यवाद देते हैं प्रभु, आपकी स्तुति करते हैं। आगे का सारा समय आपके हाथों में सुपुर्द करते हुए इस विनती को आपके प्यारे बेटे मसीह यीशु के नाम से मांगते हैं, इसलिए सुन और कबूल करना पिता। आमीन 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 आमीन। थैंक यू प्रभु, आप सबको बहुत आशीष दे। गॉड ब्लेस यू। पास्टर, यस प्लीज। रिक्वेस्ट इज देयर। हाँ बोला बोला पास्टर, बोला ना आम्हाला पुन्हा ते प्रश्न पत्रिका पाठवा ना व्हॉट्सअपला। आमचे काही चुकलेले आहेत ते प्रश्न आम्ही परत पुन्हा हे करू ना, रिव्हिजन करू। ठीक आहे पाठवेल। ठीक आहे, डोंट वरी। नक्की है ना, नाही काही खूप जास्त। हो नक्की। पण थोडं काही बाकीचे स्टुडंट्सला हे होऊ द्या, त्यांचं जर एक्झाम झाल्यानंतर मग मी देईल तुम्हाला ऍन्युअल मध्ये। ठीक आहे, डोंट वरी। ओके सर, थँक्यू सो मच। है ना, हर्षल प्लीज त्यांच्याशी बोलून घ्या काय आहे तर, है ना। मी बोलतो, बाकी स्टुडंट्स आहेत त्यांच्याशी बोलून घ्या। ठीक आहे, ओके। सर्वांना रिमाइंडर टाका, है ना। चलो, ओके देन। प्रेज द लॉर्ड। न्यूटन सर, प्रेज द लॉर्ड सर। हाउ आर यू? गॉड ब्लेस यू सर। Praise the Lord, Niketan. After a long time, nice to meet you. Yes, sir. How do you do? Sir? How's the condition there? God's grace, we are doing good. Yes. And hope your children have got through the exams by now. Yes, sir. Yeah, right? They all are passed. Yeah, they got passed. Yeah. Wonderful. Son has got. So how is the corona in your area? Now there is a less cases are there. Yeah. So lockdown in partially it started. Partial lockdown is just they have just removed it. So we'll see how things will going on this month, like that. Yeah. Okay. So bye. God bless you. Bye. God bless you. So Harshal. Yes sir. So how are you? Yeah, I'm fine sir, I'm blessed. How is your wife? Yeah, she is fine. She went to Pune actually. I see. Yeah, last week she went to Pune. So it is okay? Yeah, he's okay. He's fine. So normally he used to take the first session. Yeah, actually the thing is Niketan Bhaiya also na, he actually is having some other meeting on Wednesday. Fellowship. So actually to join on Wednesday, so he asked me so whether we can shift class on Thursday Okay. and Wednesday. Fine. So changes are made. Okay. So the Lord is hearing your prayers, and the pandemic is the ratio of affected people is coming low. आणि विशेष करून परमेश्वराचा धन्यवाद असो की प्रभू आपली प्रार्थना ऐकत आहे आणि या महामारीच्या काळामध्ये जे रुग्ण संख्या आहे ती कमी होत आहे. And so I suppose we may have some regular life from July, I suppose. आणि एखाद्या वेळेस आपलं सामान्य जीवन जुलै पासून सुरू होऊ शकतं. The schools and colleges may get reopened, but again there is a fear of a third wave, which will be more horrible than the second one, they say. आणि स्कूल आणि कॉलेजेस पुन्हा सुरू होऊ शकतात.
तिसऱ्या लाटेची शक्यता आहे आणि ती अधिक भयानक होऊ शकते असा अंदाजही वर्तवण्यात आलाय. We as God's people, we need to pray earnestly for the Lord to have mercy on us. आणि देवाचे लोक म्हणून आपण परमेश्वर नियमित प्रार्थना करावी की प्रभूची कृपा आपल्या जीवनावर सतत असावी. Okay. So let's get into the subject. Oh, I have not given you the typed notes, I suppose. Yes, sir. As I told you that I will give you, but you can do it. Yeah. Are we in the last half of tribulation? Yes, sir. At the last point, the last of tribulation. Okay. I have not. Have I taught anything on this? Very few lines, sir. Mm-hmm. We have completed middle of tribulation completely, and we are at the last point. And from yes, sir. We have learned so far from 28 for the fig tree. Mm-hmm. Okay, the fig tree. Right. Shall we ask the Lord to help us in this learning? आणि परमेश्वराकडे आपण प्रार्थना करूया की त्याने आपल्याला सहायता करावी. Almighty God, our Heavenly Father, we look unto you this morning. आमच्या सर्व सामर्थ्य देवा पुन्हा एकदा आजच्या सकाळी आम्ही त्याकडे दृष्टी लावतो. You are a wonder-working God. प्रभू तू अद्भुत कार्य करणार आहेस. And you are a good master. आणि तू उत्तम गुरु आहेस. And as students, we come to your presence to learn from you. आणि म्हणून विद्यार्थी म्हणून प्रभू तुझ्या सानिध्यामध्ये येतो की आम्ही तुझ्यापासून शिकावं. Help us not only accumulate knowledge, but to implement the knowledge. आणि प्रभू आम्हाला सहायता कर की केवळ हे ज्ञान आम्ही मिळवावं नाही, तर प्रभू या ज्ञानाला आमच्या जीवनामध्ये वापरावं सुद्धा. Engrave all these things in our hearts. प्रभू आमच्या हृदयावर ह्या सर्व गोष्टी कोरण्यासाठी सहायता कर. In Jesus' name we pray. येशूच्या द्वारे मागतो. Amen. आमेन. The parable of the fig tree cautions tribulation saints to watch and to know the signs of the times. अंजिराच्या झाडाचा दाखला आपल्याला या गोष्टीची जाणीव करून देतं की शेवटला काळ जवळ आलेला आहे म्हणून जागृत राहा. But the parable of the householder warns all of us today. पण त्या घर मालकाचा जो दाखला आहे तो आपल्याला आज एक बोध करतो. Turn your Bibles to Mark 13, verse 37. आणि आपल्या पवित्र शास्त्रामध्ये मार्काचा 13वा अध्याय आणि याच्या 37व्या वचनाकडे आपण पाहूया. Somebody read. आणि कोणीतरी ते वचन वाचा. मार्क 13 वचन 37. मार्क 13:37. जे मी तुम्हाला सांगतो तेच सर्वांना सांगतो, जागृत रहा. आमेन. The Bible very clearly says, पवित्र शास्त्र अगदी स्पष्ट रीतीने आपल्याला सांगतं, watch, जागृत रहा, watch. जागृत रहा. To be alert, because we do not know when he will return to take us to heaven. आणि आपल्याला सावध आणि जागृत यासाठी राहायचं आहे कारण आपल्याला ठाऊक नाही की तो कधी येईल आणि आपल्याला स्वर्गात घेऊन जाईल. Go to 1 Corinthians chapter 5, पहिल्या पत्राकडे जाऊ. verses 51 and 52. चॅप्टर सर 15. करंथीकरास पहिले पत्र याचा 15वा अध्याय 51 and 52. आणि त्याचे 51 आणि 52 वचन. करंथीकरास पहिले पत्र 51. पहा, मी तुम्हाला एक रहस्य सांगतो. आपण सर्वच महानिद्रा घेणार नाही, तर आपण सर्वजण बदलून जाऊ. क्षणात, निमिषात, शेवटला कर्णा वाजेल तेव्हा. कारण कर्णा वाजेल, मेलेले ते अविनाशी असे उठवले जातील आणि आपण बदलून जाऊ. आमेन.
Paul talks about a mystery. पाऊल या ठिकाणी एका गूढ गोष्टीविषयी बोलतो. He says, we will not all sleep. आणि तो म्हणतो आपण सर्वच जण महानिद्रा घेणार नाही, but we will be changed. पण आपलं रूपांतर होईल. When we hear the sound of the trumpet, आणि जेव्हा करण्याचा ध्वनी आपण ऐकू, in the twinkling of an eye, ज्यावेळेस पापणी लवते ना लवते, those who are dead, they will raise up imperishable. आणि जे मृत झालेले आहेत ते अविनाशी रीतीने पुन्हा एकदा उठतील. There will be a change. आणि आपण बदलून जाऊ. Praise the Lord. प्रभूची स्तुती असो. It's a mystery. आणि हे एक रहस्य आहे. We don't know how it is going to happen, आणि आपल्याला माहित नाही की हे कसं होईल, but it will happen. पण हे होणार आहे. And therefore, the Bible always talks about Christ and his coming is like entering into a house. आणि म्हणून आपण पाहतो की पवित्र शास्त्र प्रभू येशूच्या येण्याबद्दल जसे ज्या रीतीने एखादा चोर एका घरात प्रवेश करतो त्या रीतीने दर्शवितो. Like the householder in the story, before our Lord went from us back to heaven, he gave each of us work to do. आणि या दाखल्यामध्ये आपण पाहतो की या घराचा जो धनी आहे, ज्यावेळेस प्रभू येशू आपल्या स्वर्गामध्ये परत गेलेला आहे, त्याने आपल्या प्रत्येक चाकराला काही मूल्य किंवा दान दिलेली आहेत. He expects us to be faithful. आणि त्याची इच्छा आहे की आपण विश्वासू राहावं. While he is gone and to be, while he is gone, he wants us to be working for him. आणि ज्यावेळेस तो परत गेलेला आहे त्याची इच्छा आहे की माझ्या अनुपस्थितीमध्ये यांनी माझ्यासाठी काम करावं. When he comes, he wants to see us at work. आणि जेव्हा तो परत येईल त्यावेळेस त्याची इच्छा आहे की आपण त्याला काम करतानाच दिसावं. And therefore he gives an admonition. आणि म्हणून या ठिकाणी तो एक प्रकारची आज्ञा देतो. What is an admonition? आणि काय आहे ती? Admonition is an edification. सॉरी सर. Admonition is an edification. आणि ती जी आज्ञा आहे जसं काय तो त्यांना उंचावित आहे. You build up somebody. आणि जसं तू त्यांना प्रेरणा तो देत आहे. Spiritually, you encourage somebody. आत्मिक रीतीने कोणाला तरी प्रोत्साहन देणे. He says, take heed, watch and pray. आणि म्हणून तो म्हणतो सावध राहा आणि प्रार्थना करा. To watch means to be alert. सावध राहायचा अर्थ काय होतो? तुम्ही त्या ठिकाणी जागृत राहा, अगदी सावध तत्पर राहा. To stay at one's best, to stay awake. आणि तो तिथं सावध राहायचा याचा अर्थ काय होतो की त्याच्यातून बाहेर नाही. Because nobody knows when Jesus Christ will return. आणि आपल्याला ठाऊक नाही की प्रभू येशूचं येणं कधी होईल. When Jesus was on the earth in his humiliation, Jesus did not know the day or hour of his coming again. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त मनुष्य रूपाने या पृथ्वीवर होता त्यावेळी वेळेला त्याला ठाऊक नव्हतं की त्याच्या पुनरागमनाचा दिवस आणि काळ काय असेल. Even the angels do not know. देवदूतांना सुद्धा या काळाची ठाऊक माहिती नाही. The unsaved world scoffs at us or mocks at us because we continue to cling to his blessed hope. आणि हे न तारलेलं जे जग आहे हे निश्चित आपल्याकडे बघून उपहास करतं कारण आपण त्या आशेवर विश्वास ठेवतो. But he will return as he has promised. पण जसं त्याने अभिवचन दिलेलं आहे तो परत येईल. That's what 2 Peter verse 3 says. आणि म्हणून दुसऱ्या पेत्र याचा 3रा अध्याय अशा रीतीने म्हणतो. Let's read these words. आणि ते वचन आपण वाचूया. Second Peter Verse 3. chapter 3. okay chapter 3 and verse 3. Yeah. प्रथम हे ध्यानात ठेवा की स्वतःच्याच
वासनांप्रमाणे चालणारे थट्टेखोर लोक शेवटल्या दिवसात थट्टा करत येऊन म्हणतील, Next verse also. त्याच्या येण्याचे वचन आता कोठे आहे? कारण वाडवडील निजले तेव्हापासून सर्व काही उत्पत्तीच्या प्रारंभापासून होत होते तसेच चालू आहे. Yeah, what the scoffers, what the mocking people will say? कुठे आहे? आणि या ठिकाणी थट्टा करणारे लोक काय म्हणतात? Where is the promise of his coming? त्याच्या येण्याचं वचन कुठे आहे? You know, the world has been saying the same thing for a long time. आणि जग हीच गोष्ट पुष्कळशा काळापासून बोलत आलेलं आहे. You guys, you've been talking about the Christ coming, and it is almost 2000 years old. Christ did not come back. आणि तुम्ही लोक तर येशूच्या येण्याबद्दल बोलता, 2000 वर्ष उलटून गेलेली आहे, अजूनही तो कुठे आहे? What is our task? मग आपलं काम काय आहे? What should we do then? आपण काय करावं? Our task is to be faithful and to be busy, not to speculate or debate about the hidden details of prophecy. आपलं काम आहे की आपण ह्या ज्या अभिवचन आहे आणि ज्या भविष्यवाण्या झालेल्या आहेत त्यावर पूर्णपणे विश्वास ठेवावं आणि त्याच्यापासून इतरत्र भटकू नये. I know people, they debate about the coming of Christ. You know, they even fix the dates, saying that, okay, now it is a red moon, and you know, when the red moon comes, the blood moon comes, what will happen? And you know, these things they just predict, and they speak a lot of things about it. आणि मी पुष्कळशा लोकांना पाहिलेलं आहे की ज्यावेळेस चंद्र सुद्धा लाल भडक ज्यावेळेस ते आकाशामध्ये पाहतात त्यावेळेस अगदी गोंधळलेले असतात की अरे चंद्र रक्तासारखा झालेला आहे आणि आता ठाऊक नाही काय होईल, आम्हाला काय समजत नाही काय होणार आहे, अशा प्रकारची संभ्रम ते ठेवतात. Some even they quoted about you know, this pandemic that we are facing now, saying that Christ is going to come very soon because you know, these are some of the evidences that Jesus has said. आणि काही लोक तर या सर्व महामारीच्या गोष्टीकडे पाहतात आणि अशा रीतीचा विचार करतात आणि म्हणतात अरे आता तर महामारी सुरू झालेली आहे आणि प्रभू येशूने सांगितलेल्या गोष्टीचा प्रारंभ झालेला आहे. No doubt, these things they speak about his coming, but we don't know the exact time. आणि निश्चित त्याच्या येण्याबद्दल तर हे सर्व लोक बोलतात, पण त्याचा येण्याचा काळ आपल्या कोणालाही ठाऊक नाही. Watchfulness has nothing to do with going to heaven. जागृत राहणे स्वर्गामध्ये जाण्याशी याचा काही एक संबंध नाही. It is purely a matter of pleasing him. आणि याचा फक्त त्याला एक त्याचा शोध घेण्याबद्दल त्याचा एक संबंध आहे. It is a matter of hearing all his loving commendation or his teachings. आणि त्याच्या शिक्षणाचा आपण शोध घ्यावा हेच त्याच्या मागचा खरा अर्थ आणि उद्देश आहे. And it is just watching and receiving his reward. आणि जागृत राहून आपण ते पारितोषिक मिळवावं. Matthew chapter 25 verses 14 to 30. आणि मत्तय याचा चॅप्टर 25. मत्तय याचा 25वा अध्याय आणि याच्या 14व्या वचनापासून 35व्या वचनापर्यंत. Matthew 25, 14 to 30. मत्तय 25, 14 ते 30. There is a suggestion here. या ठिकाणी एक आपल्याला सजेशन किंवा मिळतं that when he returns, Jesus will take only the faithful to heaven and leave the others on earth to suffer this tribulation. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचं द्वितीय आगमन होईल तेव्हा त्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना तो स्वर्गात घेऊन जाईल आणि अविश्वासणारे या सर्व संकटाच्या काळामध्ये पृथ्वीवर खाली राहतील. His family is one. Just a minute. There is no suggestion here like that. आणि अशा प्रकारचं कुठलंही सजेशन आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही. His family is one and he is now preparing a home for all of them, even the least worthy. आणि त्याचं कुटुंब एक आहे आणि प्रत्येकासाठी तो घरे तयार करायला गेलेला आहे, मग त्यामध्ये लहानातला लहान का असेना. John 14, 1 to 6. योहान 14, 1 ते 6. We go to heaven because of his grace. आपण स्वर्गात जाणार आहोत पण ते केवळ त्याच्या कृपेद्वारे, not because of a faithfulness or good works. आपल्या स्वतःच्या विश्वासीपणाद्वारे किंवा आपल्या स्वतःच्या चांगल्या कर्माने नाही.
Ephesians 2, 8 to 10. इफिस 2:8-10. The Christians who read Mark's gospel eventually had to face intense persecution from Rome. आणि जे ख्रिस्ती लोकांनी मार्काचं शुभवर्तमान वाचलं त्यांना रोमी लोकांकडून अनेक छळाला सामोरं जावं लागलेलं आहे. You know, if you turn your Bibles to 1 Peter chapter 4, verse 12. आणि जर आपण पेत्राचे पहिले पत्र 12वा अध्याय आणि 12 वचन जर आपण वाचलं, 4था अध्यायाचं 12 वचन. 1 Peter 4:12. पेत्राचे पहिले पत्र 4था अध्याय 12 वचन. प्रियजन हो, तुमची पारख होण्यासाठी जी अग्निपरीक्षा तुम्हावर आली आहे तिच्यामुळे आपणास काही अपूर्व झाले असे वाटून त्याचे नवल मानू नका. When Peter writes this, the saints were going through a tough time. आणि या वचनानुसार आपण पाहतो की संतांना अनेक तीव्र संकटातून जावं लागलं आहे. This particular message, had been given by Peter to give them comfort and strength. आणि या ठिकाणी आपण पेत्राद्वारे या ठिकाणी या विश्वासणाऱ्या लोकांना एक प्रकारचा संदेश दिलेला पाहतो. The Christian believers were put into the den of wild beasts. आणि आपण पाहतो की या ख्रिस्ती लोकांना त्या ठिकाणी जंगली श्वापदांच्या पुढे टाकण्यात येत होतं. And these people, they struggled for their life, among the wild beasts, and it was enjoyed by the non-Christians. आणि हे विश्वासणारे लोक आपल्या जीवनाचा बचाव करत त्यावेळेस असायचे आणि हे सर्व प्रसंग अविश्वासणारे लोक त्याचा आनंद घेत होते. Because in those days they considered that Caesar is the Lord, not Jesus Christ. कारण त्या काळामध्ये हे लोक कैसराला देव मानत होते, येशूला नाही. The Jews believe Yahweh, they have not recognized Jesus. आणि यहुदी लोक सुद्धा यहोवाला देव मानत होते त्या ठिकाणी, तेव्हा येशूला. So it was a time of fun for the Jewish as well as the non-Jewish community to see how the new believers struggle and suffer in the midst of the wild beasts. आणि म्हणून यहुदी किंवा इतर धर्मी व्यक्तींसाठी हा जो प्रसंग होता हा त्यांना फार आनंददायी होता की हे लोक आपल्या जीवाची ठिकाणी कशा रीतीने राखण करतात त्या सर्व जंगली श्वापदांच्या पुढे. It was during that time Peter writes this. आणि त्या सर्व परिस्थितीमध्ये त्या काळात असताना पेत्राने हे पत्र लिहिलेलं आहे. After all, if God is able to help his people witness during the great tribulation, the worst persecution of all, then surely he would strengthen the saints in the Roman Empire as they faced a fiery trial. आणि जेव्हा या सर्व परिस्थितीमध्ये परमेश्वराने त्याच्या संतांना ज्या वेळेला सहाय्य केलेलं आहे तर निश्चित त्या सर्व रोमी लोकांच्या सरकारमध्ये असताना, रोमी लोकांच्या सत्तेमध्ये असताना सुद्धा तो त्याच्या लेकरांना सहायता करणार होता. Well, today the Christians may not experience this type of terrible sufferings. आज निश्चित जरी ख्रिस्ती लोक अशा प्रकारच्या कठीण परीक्षांना सामोरे जात नाही, but we will have a share of persecution and tribulation in this world before the Lord returns. पण प्रभू येशूच्या येण्या अगोदर अशाच प्रकारचा एक मोठा संकटाचा काळ या जगामध्ये येणार आहे. John 16:33. योहान 16:33. Acts 14:22. प्रेषित 14:42. But the warnings of this message in Mark 13 may be applied to our lives. पण मार्क 13 मध्ये असलेला हा जो संदेश आहे आपल्या जीवनालाही लागू होतो. What are the things that this chapter teaches us? मग हा जो अध्याय आहे आपल्या जीवनाला काय सांगतो? Number 1. पहिली गोष्ट, Take heed that you may not be deceived. तुम्ही फसले जाऊ नये म्हणून सावध राहा. Mark chapter 13 verses 5 and 23. मार्क 13वा अध्याय 5वा वचन आणि 33वा वचन. Number 2, what we learn. दुसरी गोष्ट आपण काय शिकतो? Take heed that you do not become discouraged and quit. सावध राहा की तुम्ही निराश होऊ नये.
Don't get discouraged and quit. आणि निराश होऊन तुम्ही सर्व गोष्टी सोडू नये. Mark 13:9. मार्क 13:9. Take heed, watch and pray. Third, तिसरी गोष्ट, सावध राहा, जागृत राहा आणि प्रार्थना करा. Mark 13:33. मार्क 13:33. So these are the three things that we learn. आणि ह्या सर्व गोष्टी आपण यातून शिकतो. The fourth one is, आणि चौथी गोष्ट, and what I say unto you all, watch. आणि तो म्हणतो की मीही तुम्हाला सांगतो, सावध राहा, जागृत असा. 13:37. 13वा अध्याय आणि 37वा वचन. Let me repeat what all the four things that we learned in this book. आणि या पुस्तकातून ज्या 4 गोष्टी आपण शिकलेलो आहोत, मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो. The number one is, take heed that you are not deceived. पहिली गोष्ट, सावध असा की फसले जाऊ नये. Number two, take heed that you do not become discouraged and quit. आणि दुसरी गोष्ट, सावध असा तुम्ही निराश होऊन गोष्टी सोडून देऊ नये. Third one, take heed, watch and pray. तिसरी गोष्ट, सावध राहा, जागृत राहा आणि प्रार्थना करा. Fourth one is watch. आणि चौथी गोष्ट आपण पाहतो, सावध राहा, जागृत राहा. Now let's move to the next chapter. आणि आता आपण पुढच्या अध्यायाकडे जाऊया. Well, I could not do my homework. I'm very sorry. I was away from home for a few days and I came back yesterday. I had a very bad health. So I could not sit and do any work. And I hope I ask apology to Harshal for not being able to do my work. Anyhow, we will see a few things. आणि पुढच्या अध्यायाकडे जाऊया. मी जरी बाहेरगावी होतो तरी सुद्धा मी तयारी नाही केली तरी सुद्धा आपण आज या पुढच्या अध्यायातल्या गोष्टीकडे काही गोष्टी आपण नजर टाकूया. The topic here is the servant suffers. आणि या ठिकाणी जो आपला शीर्षक आहे, सेवकाचं सहन करणे. The servant suffers. सेवकाचे सहन करणे. Suffering servant. आणि सहन करणारा सेवक. Mark 14:1 to chapter 15:20. मार्क 14व्या अध्यायापासून 15व्या अध्यायाच्या 20व्या वचनापर्यंत. 14:1 to 15:20. 14:1 पासून 15वा अध्याय 20 वचनापर्यंत. What do you see here? या ठिकाणी तुम्ही काय पाहता? In Bethany, बेथानीमध्ये, in the upper room, आणि वरच्या माडीवरच्या खोलीत, in the high priest's palace, मुख्य याजकाच्या दरबारामध्ये, and in the Pilate hall. आणि पिलाताच्या अंगणामध्ये. Let me repeat again. पुन्हा एकदा सांगतो. In Bethany, बेथानीमध्ये, in the upper room, माडीवरच्या वरच्या खोलीत, in the Pilate palace. पिलाताच्या राजदरबारात. I'm sorry. I'm extremely sorry. In the high priest's palace. माफ करा, मुख्य याजकाच्या दरबारामध्ये. And then in the Pilate's hall. आणि पिलाताच्या अंगणामध्ये. 4 things happened in these 4 places. आणि या 4 ठिकाणी 4 गोष्टी घडलेल्या आपण पाहतो. In Bethany, he was adored. He was worshipped. बेथानीमध्ये त्याची आराधना करण्यात आली. He was respected. त्याला सन्मान देण्यात आला. In the upper room, he was betrayed. वरच्या माडीवरच्या खोलीत त्याला फसवलं गेलं.
In the high priest's palace, he was rejected. मुख्य याजकाच्या दरबारामध्ये त्याला नाकारण्यात आलं In the Pilate's hall, he was condemned. आणि पिलाताच्या अंगणात त्याला दोषी ठरवण्यात आलं. Now, okay. Thousands of Passover pilgrims prepared for the joyful time of feast. आणि आपण पाहतो वलांडणाच्या सणासाठी हजारो लोक आपली तयारी करीत होते. But Jesus was preparing for something else. पण प्रभू येशू दुसऱ्याच गोष्टीसाठी स्वतः तयार होत होता. He was preparing for his trial and crucifixion. आणि त्याच्या छळासाठी आणि त्याच्या वधस्तंभी जाण्यासाठी स्वतःची तयारी करीत होता. You know, if you turn your Bible to Luke chapter 9 and verse 51, जर आपण लुकाचं शुभवर्तमान 9वा अध्याय आणि याचं 51वं वचन जर वाचलं, could you please read it? आणि कोणीतरी कृपा करून हे वचन वाचा. Luke 9, लूक 9 आणि 51. लूक 9:51 की 53? 51. 51. पुढे असे झाले की त्यांचा वर घेतले जाण्याचा समय आला, तेव्हा त्याने येरुशलेमेस जाण्याच्या दृढ निश्चयाने तिकडे आपले तोंड वळविले. आमेन. 51. oh, thank you. He steadfastly set his face to go to Jerusalem. आणि इथं आपण पाहतो की एक दृढ निश्चय करून त्याने यरूशलेमेकडे आपले तोंड वळवलेले आहे. He set his face. त्याने आपले तोंड वळवले. The Bible says his heart was to do the will of his Father. पवित्र शास्त्र सांगतं की प्रभू येशूची इच्छा परमेश्वराच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याची होती. In Philippians chapter 2 and verse 8, we read that he was obedient until his death. फिलिप्पीकरास पत्र 2रा अध्याय आणि 8व्या वचनात आपण पाहतो की त्याच्या मरणाच्या क्षणापर्यंत तो विश्वासू राहिला. Follow his footsteps during the days when hours of the last week, and you will be amazed to see the responses of various people to the Lord Jesus Christ. आणि त्याच्या शेवटल्या काळामध्ये आपण त्याच्याविषयी लोकांनी दिलेल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया ही देवाच्या वचनात पाहतो. Now, as I told you, the 4 things that what we are going to learn, number 1 is in Bethany. आणि ज्या 4 गोष्टीविषयी मी आता तुम्हाला सांगितलं त्यातली पहिली गोष्ट आपण पाहतो बेथानीमध्ये. He was adored in Bethany. आणि बेथानीमध्ये त्याची उपासना आराधना करण्यात आली. Mark 14, 1 to 11. मार्क 14, 1 ते 11. We all know this, when Jesus entered into Bethany, they welcomed him with a lot of respect and with a lot of costumes and with tender leaves. आणि आपण पाहतो की जेव्हा तो बेथानीमध्ये आला, सुगंधित द्रव्य त्याच्या पायाला लावून आणि त्याच्या द्वारे त्याचं आगत स्वागत त्या ठिकाणी करण्यात आलं. They put a lot of costumes. Costumes is, they put a lot of clothes for the donkey to walk. आणि आपण पाहतो की त्यांनी काय केलेलं आहे की पुष्कळशी वस्त्र त्या वाटेवर टाकलेली आहे ज्याच्यावरून ते गाढव चालत गेलं. So it is not cosmetics, but it is costumes that the dress, the clothes they lay down the streets. आणि माफ करा, हे सुगंधित द्रव्य नाही, तर त्यांनी आपले वस्त्र त्या वाटेवर टाकले ज्यावरून ते गाढव चालत गेलं. This event took place 6 days before the Passover. आणि वलांडण सणाच्या 6 दिवस आधी ही घटना झालेली होती. Which would put it on Friday before the triumphal entry. आणि जी त्याचा प्रवेश यरूशलेममध्ये आपण पाहतो तो 6 दिवस आधी झाला होता. Turn your Bible and read John 12:1.
आणि आपण योहानाचा शुभवर्तमान 12वा अध्याय आणि पहिलं वचन वाचूया. योहान 12:1. मग येशू वलांडणाच्या पूर्वी 6 दिवस बेथानीस आला, ज्या लाजराला येशूने मेलेल्यातून उठविले होते तो तेथे होता. आमेन. By placing the story between the accounts of the plot for Jesus आणि ह्या सर्व घटनेमध्ये जेव्हा येशूला धरून दिलं जाणार होतं त्या सर्व घटनांमध्ये Mark contrasted the treachery of Judas and the leaders with the love and loyalty of Mary. आणि आपण मार्था आणि मेरी बद्दल आपण त्या ठिकाणी प्रभू येशू असलेला विश्वासू पण या ठिकाणी पाहतो. So the ugliness of their sins makes the beauty of her face, the beauty of her sacrifice even more meaningful. गोष्टीमध्ये आपण पाहतो त्यांनी अर्पण केलेलं आहे त्याला अधिक मूल्य प्राप्त होतं. Neither Mark nor Matthew names the woman, but John tells us that it was Mary of Bethany, the sister of Martha and Lazarus. आणि मत्तय आणि मार्काने आपल्या शुभवर्तमानामध्ये त्या स्त्रीचा उल्लेख केलेला नाही, तिच्या नावाचा उल्लेख केलेला नाही, पण योहानाच्या शुभवर्तमानामध्ये आपण तिचं नाव पाहतो की ती मार्ताची बहीण मरिया होती. That you read in John chapter 11 verses 1 and 2. आणि ज्याविषयी आपण योहानाचं शुभवर्तमान 11वा अध्याय आणि 1 आणि 2 मध्ये पाहतो. Mary is found 3 times in the gospel story, and each time she is at the feet of Jesus. आणि मरियेला आपण 3 वेळेस या संपूर्ण शुभवर्तमानामध्ये पाहतो आणि प्रत्येक वेळेला ती प्रभू येशूच्या चरणापाशीच बसलेली आहे. Luke 10:38 to 42. लूक 38 to 42. लूक 10:38 ते 42. John 11:31 and 32. योहान 11:38 आणि 39. माफ करा 31 आणि 32. And then the other reference, I am just missing it. I will let you know. And that is, it could be Mark. Well, I have printing error, and I will give you in the next class. I'm sorry. Okay, no problem. And Mary had a close fellowship with the Lord as she sat at his feet and listened to his word. आणि आपण मरियेचा प्रभू येशू बरोबर असलेला एक जवळीकतेचा संबंध पाहतो की ज्या प्रत्येक वेळेला ती प्रभू येशूच्या चरणापाशी बसलेली आहे आणि प्रभू येशू पासून ऐकत आहे. We'll find out where the other scripture is also before you can help me, it's well and good. आणि बाकीचे वचन आपण पाहणार आहोत आणि वचन ठाऊक असतील तर तुम्हीही मदत करा. (1547) 1547 of Mark. Fine. Thank you.
No, it was not that Mary. ही ती गोष्ट नाहीये. Okay, so कोणतं वचन शोधायला सांगितलं? well, anyhow, I will let you know. My मारियाचं ना, मरियेचं हा तेच होतं. things in Luke. Luke. मरिये It should be in Mark. मार्क मध्येच ते असायला पाहिजे. Okay, we have already seen. I'm sorry. We have already have this. We have studied about it. आणि त्याविषयी आपण शिकलेलो आहोत. Okay, let's not. I will let you know. If I could have my Tamil Bible, I will just fix it up. Okay. Mary anointing the Lord must not be confused with a similar event recorded in Luke 7:36 to 50. आणि लूक 7 आणि 37-50 मध्ये मरियेने जो प्रभू येशूच्या चरणाला तेलाभंग केलेला आहे त्याविषयी आपण त्या ठिकाणी अधिक रीतीने पाहतो. The unnamed woman in the house of Simon the Pharisee was a converted. आणि शिमोन जो परिशी होता त्याच्या घरामध्ये आलेली जी निनावी स्त्री आहे जिचा परिवर्तन त्या ठिकाणी झालेलं आपण पाहतो. And this woman expresses a love to Christ because of his gracious forgiveness of her many sins. आणि प्रभू येशूवर असलेली तिची प्रीती आपण त्या ठिकाणी पाहू शकतो कारण प्रभू येशूने तिच्या पुष्कळशा पापांची क्षमा केली. In the house of Simon, the leper who was healed, Mary expressed a love to Christ because he was going to the cross to die for her. आणि मेरियाने त्या घरामध्ये प्रभू येशू विषयीची असलेली प्रीती आपल्या कृत्याद्वारे दर्शवली कारण त्याच्या नंतर तो वधस्तंभावर आपल्या मरणासाठी जाणार होता. She prepared his body for burial as she anointed his head. आणि ज्या वेळेला तिने त्याच्या डोक्याला तेलाचा अभ्यंग केलेला आहे त्यावेळेला जणू काही तिने त्याचं शरीर त्या मरणासाठी सज्ज केलेलं आहे.
Mark 14:3, मार्क 14:3 and his feet, आणि त्याचे चरण John 11:3, योहान 11:3 11:33. माफ करा योहान 11:33 She showed her love for Jesus while he was still alive. जेव्हा तो जिवंत होता तेव्हा सुद्धा तिने प्रभू येशू बद्दल असलेली आपली प्रीती दर्शवली. It was an expensive offering that she gave to the Lord. आणि एक खूप मूल्यवान असं अर्पण होतं जे तिने प्रभू येशूसाठी त्या ठिकाणी केलं. This spikenard, that was the name of the incense that was imported from India, and the whole jar would have cost equivalent of a common worker's annual income. आणि जे जटामासीच्या तेलाविषयी आपण या ठिकाणी पाहतो द्रव्य आहे हे भारतातून आयात केलं त्या ठिकाणी जात होतं आणि याचं मूल्य याची किंमत जी होती ते एका कामगाराच्या संपूर्ण वर्षभराच्या पगारा इतकी होती. Mary gave lavishly and lovingly. आणि तरी सुद्धा तिने ते अगदी प्रेमपूर्वक आणि भरपुरीने केलेलं आहे. She was not ashamed to show her love for Christ only. ख्रिस्ताबद्दल असलेली तिची प्रीती दर्शवण्यासाठी ती लाजली नाही. There were 3 consequences to her act of worship. आणि तिने केलेल्या या कृत्याबद्दल या आराधनेच्या कृत्याबद्दल 3 प्रकारचे परिणाम त्या ठिकाणी झाले. First, the house was filled with the fruitful fragrance of the ointment. पहिली गोष्ट झाली की ते जे घर ज्या ठिकाणी ती होते ते घर संपूर्ण त्या सुगंधी वासाने भरलं गेलं. John 12:3. योहान 12:3. Please note 2 Corinthians chapter 2 verses 15 and 16. करंथीकरात दुसरे पत्र 12वा अध्याय आणि तसं 2 आणि 3 वचन. No, 2 Corinthians 2, 15 and 16. माफ करा दुसरा अध्याय 15 आणि 16 वचन. There is always a beautiful fragrance in the home where Jesus is being loved and worshipped. या ठिकाणी प्रभू येशूवर अधिक प्रीती करण्यात आली त्याची आराधना करण्यात आली निश्चित त्या घरामध्ये अधिक सुगंध होता. Second, the disciples led by Judas criticized Mary for wasting her money. दुसरी गोष्ट आपण पाहतो की यहुदा इस्कारिया सोबत त्या ठिकाणी इतर शिष्यांनी सुद्धा मरियेने केलेल्या कृत्याबद्दल त्या ठिकाणी तिला दोष दाखवले कारण त्या ठिकाणी त्यांना वाटत होतं की ही पैशाची नासाडी आहे. It sounded something to Judas, sounded something waste to Judas. So he talked about the poor. आणि ह्या ठिकाणी हे कृत्य यहुदा इस्कारियोत साठी एक काही कामाचं नसलेलं असं कृत्य होतं म्हणून त्या ठिकाणी तो गरिबांचा उल्लेख करतो. But in fact, he was wanting the money for himself. पण खरं म्हणायचं झालं तर त्याला ते पैसे स्वतःसाठी हवे होते. John 12:4-6. योहान 12:4-6. Even in the upper room, days later, the disciples still thought Judas was concerned about helping the poor. आणि माडीवर असताना सुद्धा शिष्यांना त्याच्या कृत्याद्वारे वाटलं की यहुदा इस्कारियोतला सुद्धा खरोखर त्या गरिबांची काळजी असेल. It is interesting that the word waste in Mark 14:4 is translated please go ahead. आणि या सर्व गोष्टी आपण या ठिकाणी पाहतो की त्यांना या ठिकाणी जे कृत्य तिने केलेलं होतं ते कृत्य त्या ठिकाणी एक व्यर्थ कृत्य असं वाटत होतं. In John 17:12 it applies to Judas. आणि योहान 17:12 मध्ये त्या ठिकाणी ह्या गोष्टी आपण यहुदा इस्कारियोतला सुद्धा लागू झालेला पाहतो. He criticized Mary for wasting money, but he wasted his entire life. आणि त्याने मरियेला दोष लावले की तिने आपले पैसे त्या कार्यासाठी त्या ठिकाणी व्यर्थ घालवलेले आहेत पण त्याने तर केलं त्या कार्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य व्यर्थ घालवलं. Third, Jesus commended Mary and accepted her gracious gift. पण प्रभू येशूने आपण पाहतो मरियेचा स्वीकार केला आणि जे कृपेने केलेलं चांगुलपणाचं कृत्य तिने येशूसाठी होतं त्याचाही त्याने स्वीकार केला. He knew the heart of Mary
and understood why the other disciples, did not like this. आणि मरियमचं अंतःकरण त्या ठिकाणी तो ओळखत होता आणि ही गोष्टही तो समजून होता की ही जे कृत्य तिने केलेलं आहे इतर शिष्यांना आवडलेलं नाही. He also knew Judas' heart and quickly defended her. आणि यहुदाचं अंतःकरण सुद्धा त्याला ठाऊक होतं आणि म्हणून त्याने तात्काळ मरियमचा बचाव केला. No matter what others may say about our worship and service, the most important thing is that we please the Lord. आणि या ठिकाणी तिने केलेलं कृत्य त्या ठिकाणी महत्वाचं नाही, पण ज्या ठिकाणी प्रभू बोललेलं आहे ते तिच्या दृष्टीने अधिक महत्वाचं होतं. The fact that others misunderstand and criticize us should not keep us from showing our love to Christ. आणि म्हणून ज्या गोष्टी आज आपण पाहतो की आपल्याला ज्या प्रभूपासून लांब करू शकतात त्यापेक्षा आपण त्याच्या अधिक जवळ गेल्याने आपल्या कृत्याद्वारे आपण ती प्रीती त्याच्याविषयी दर्शवू शकतो. When Mary gave her best at the feet of Jesus, आणि मरियमने प्रभू येशूच्या चरणापाशी जे उत्तम ते केलं, she started a wave of blessing. आणि तिने आशीर्वादाची एक लाट त्या ठिकाणी आणली. That has been going on forever since. That has been really. The voice is breaking, sir. No, my phone is ringing from the other room. Okay. Will you repeat the sentence, sir? Yeah. When Mary gave her best to the feet of Jesus, she started a wave of blessing that has been going on ever since. आणि आपण पाहतो की मरियमने जे कृत्य प्रभू येशूच्या चरणापाशी केलेलं आहे त्याविषयी आपण पाहतो की ते काळासाठी टिकणार असं कृत्य ठरलेलं आहे. Sorry for the interruption. If I don't it will go for it will disturb us for a long time. She was a blessing to Jesus as she shared her love, and she was a blessing to her home as the fragrance spread. आणि आपण पाहतो की प्रभू येशूसाठी सुद्धा ती एक आशीर्वाद होती की तिने आपली प्रीती प्रभू येशू दर्शवली आणि त्या घरासाठी सुद्धा ती आशीर्वादित झाली की ज्याद्वारे ते संपूर्ण घर सुगंधित झालं. Were it not for Mary, her village Bethany would probably have been forgotten. पण आपण या सर्व गोष्टीमध्ये मरिया जी बेथानी मधली होती त्या ठिकाणी तिला विसरून गेलो. The account of a deed was a blessing to the early church that heard about it, and because of the records in 3 of the Gospels, Mary has been a blessing. आणि मरियाने जे कृत्य केलेलं आहे ते सुरुवातीच्या प्राथमिक मंडळीसाठी निश्चित आशीर्वादाचं कारण झालेलं आहे आणि म्हणून 3 शुभवर्तमानामध्ये आपण जे तिने केलेलं आहे त्याचा उल्लेख त्या ठिकाणी पाहतो. She has been a blessing to the whole world and she's a blessing even now. ती निश्चित संपूर्ण जगासाठी सुद्धा एक आशीर्वादाचं कारण ठरलेली आहे आणि निश्चित आता सुद्धा ती एक आशीर्वाद आहे. The Lord's prediction has certainly been fulfilled. प्रभू येशूचे जे संकेत होते ते निश्चित खरे ठरलेले आहेत. Mary gave her best in faith and love. मरियाने तिच्या प्रेमाने आणि प्रीतीने जे करता आलं केलं. Judas gave his worst in unbelief and hatred. यहुदाने त्याच्या द्वेषेपोटी जे त्याला करायचं होतं ते त्याने केलं. He solved the problem of how the Jewish leaders would arrest Jesus without causing a riot during the feast. आणि या सणाच्या काळामध्ये प्रभू येशूला अटक करण्याची जे पुढाऱ्यांचं यहुदी याजकांचं जे स्वप्न होतं ते पूर्ण करण्यासाठी यहुदा इस्कारियोतने मदत केली की ज्याच्याद्वारे येशूला अटकही होईल आणि दंगेही होणार नाहीत.
he sold his master for a price of a slave. आणि त्याने एका गुलामीसाठी आपल्या What- गुरुला What is the price of the slave? Please read Exodus 21:32. निर्गम 21 याचा 32वा अध्याय आपण वाचूया. निर्गम 21:32 या ठिकाणी आपण त्या गुलामाची किंमत पाहू शकतो. निर्गम 21 आणि याचा 32वा वचन. जर बैलाने कोणाच्या दासाला किंवा दासीला हुंदडून मारिले तर त्याच्या धन्याने त्याच्या धनाला 30 शेकेल रूप द्यावे, रुपे द्यावे आणि त्या बैलाला दगडमार करावा. Okay, 30 shekels of silver. आणि या ठिकाणी आपण 30 शेकेल रुपये किंवा चांदी आपण पाहतो. Well, that was, paid by the Jewish leaders for trapping Jesus. आणि आपण पाहतो की येशूला अटक करण्यासाठी हीच किंमत यहुदी लोकांनी त्या ठिकाणी यहुदा दिलेली आहे. So we close down here for this morning class. आणि आजचा सकाळचा क्लास आपण या ठिकाणी थांबवत आहोत. Then next class we'll see in the upper room, Jesus was betrayed. आणि पुढच्या क्लासमध्ये आपण वरच्या माडीवर कशा रीतीने येशूचा विश्वासघात झाला याविषयी शिकणार आहोत. Shall we bow down in prayer? प्रार्थना करूया. Our Almighty Father, we thank you for these teachings. आमच्या सर्व सामर्थ्य देवा या तुझ्या शिक्षणाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. In Bethany, this woman was always honored and remembered. बेथानीमध्ये प्रभू ही जी स्त्री आहे प्रभू निश्चित तिचा सन्मान केला जाईल आणि ती आठवली जात आहे. And in Bethany, Lord, you were adored by the children. आणि प्रभू तुझ्या लेकरांद्वारे त्या ठिकाणी या बेथानीमध्येच प्रभू तुला उंचावलं गेलं आहे. And in Bethany, people have recognized you as the Messiah. आणि एक मसीहा म्हणून प्रभू तू पुन्हा येणार आहे ही गोष्ट बेथानीमध्येच लोकांना समजली. They recognize you as a king, Lord. आणि एक राजाप्रमाणे त्यांनी तुला ओळखलं. Lord, help us to recognize you. प्रभू आम्हाला सहायता कर की आम्ही तुला ओळखू शकू. Lord, help us to adore you in our lives. Help us to worship you in our lives. आणि प्रभू आम्हाला सहायता कर की आमच्या जीवनामध्ये प्रभू आम्ही तुला उंचावू शकू आणि प्रभू आमच्या जीवनाद्वारे तुला आम्ही अधिक महिमा आणि आराधना देऊ शकू. Help us to keep you as a king in our lives. प्रभू आमच्या जीवनामध्ये तुला एका राजाप्रमाणे आम्ही स्थान देऊ म्हणून आम्हाला सहायता कर. Lord, help us to do some good work like this Mary. मरियमप्रमाणे प्रभू हे चांगुलपणाचे कृत्य तुझ्यासाठी करायला आम्हाला सहायता कर. A woman who did not think about a future, who did not think about what is going to happen if she loses this very precious ointment. आणि प्रभू जी स्त्री जिने आपल्या भविष्याचा विचार केला नाही, परिणामाची चिंता केली नाही, पण प्रभू ते बहुमूल्य तेल तिने तुझ्यावर ओतलं. Help us to invest in your kingdom. आणि प्रभू सहायता कर की प्रभू एकदा प्रभू तुझ्या स्वतः राज्यामध्ये आम्ही येऊ शकू. In whatever capacity we could, help us to reach out. आणि प्रभू आमची काहीही पात्रता असेल की ज्याच्याद्वारे आम्ही तिथपर्यंत पोहोचू शकू. In Jesus' name we pray. येशूच्या द्वारे मागतो. Amen and amen. आमेन आणि आमेन.